Hare Rama, Hare
पावन हरिनाम संकीर्तन की राधा गोपीनाथ ललिता देवी शाखा देवी की श्री गौर निताय की जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जगन्नाथ भगवान की जगद्गुरु शिल प्रभुपाद की प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। श्रीमद् भगवद्गीता अध्याय 7वां श्लोक वर्ष। इच्छा द्वेष समोतेना मंदमोहेन भारता सर्वभूतानि सम्मोहा यान्ति परं तप। इच्छा द्वेष समूतेन बन्धमोहेन भारता सर्वभूतानि सम्मोहा यान्ति परं तप। इच्छा द्वेष समूतेन बन्धमोहेन भारता सर्वभूतानि सम्मोहा सर्वयान्ति परं तप। शब्दशास्त्र भाषण करून तात्पर्य दिवान ग्रेसेस भक्तनाथ स्वामी श्री कृपाद की जय। हे परमतम भारता, इच्छा आणि द्वेष यांच्यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात। तात्पर्य शुद्ध ज्ञानमय भगवंताच्या अधीन असणे ही जीवाची वास्तविक स्वरूप स्थिती आहे। या विशुद्ध ज्ञानापासून दूर होऊन जेव्हा तो मोहित होतो तेव्हा त्याच्यावर माया शक्तीचे नियंत्रण येते, म्हणून तो भगवंतांना जाणू शकत नाही। इच्छा आणि द्वेष रूपी द्वंद्वामध्ये माया शक्ती प्रकट होते। इच्छा आणि द्वेषामुळे मनुष्य भगवंताची एकरूप होण्याची इच्छा करतो आणि त्याचा द्वेष करतो। इच्छा आणि द्वेषाने दूषित किंवा मोहित न होणारे शुद्ध भक्त जाणतात की भगवान श्रीकृष्ण हे आपल्या अंतरंग शक्तींना अवतरणे होतात, परंतु अविद्या आणि द्वंद्वाने मोहित झालेल्या मनुष्याने वाटते की भगवंत पराकृत शक्ती निर्माण केले, परंतु हे त्यांचे दुर्भाग्य आहे। असे मनुष्य मान अपमान, सुख दुःख, स्त्री पुरुष, शुद्ध अशुद्ध, हर्ष विषाद इत्यादी द्वंद्वात राहतात। त्यांना वाटतं की ही माझी पत्नी आहे, हे माझे घर आहे, मी या घराचा मालक आहे, मी या स्त्रीचा पती आहे। ही सारी मोहित करणारी गुण आहेत। जे द्वंद्वाने मोहित होतात ते पूर्ण मूर्ख असतात, म्हणून त्यांना भगवंत जाणू शकत नाही। येशाम तंतना पापा जनाना पुण्य कर्मणा ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन ते गोडमावृता। हरे कृष्ण। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदामह्यं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्णपादान् सहगणा श्री विशाखान्वितांच। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे
कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। कृपा पूर्णे श्री गुरु परमानंद माधवम श्री चैतन्य जयकाम श्रुतोपंगो मम मंदिर मतिर्गति मत सर्वस्वपदाम पूजो हरे कृष्णा। सर्वप्रथम तुम्ही खिशात हात घाला, मोबाईल बाहेर काढा आणि तो सायलेंट किंवा स्विच ऑफ करून ठेवा. इन केस तुम्हाला जमत नसेल तर बाजूवाल्याकडून ते करून घ्या. आणि एवढी अनाउन्समेंट करून जर वाजला 500 रुपये तर टाकून द्यायची. ठीक आहे, किती 500. इन केस एवढी अनाउन्समेंट करू. 1 तास घेणार आहे, जास्त बोर करणार नाही, काळजी करू नका. ठीक आहे, ज्याला जमत नसेल तर बाजूवाल्याकडून करून घ्या. बरं, विशेष करून माताजींच्या पर्स मधले काढा. हा, लय गडबड गोंधळ करता तुम्ही लोक. जो लोग संसद को चुनते हैं, पर्सन को चुनते हैं, वो सांसद में जाते हैं. जो भगवान चुनते हैं वो सत्संग में आके बैठते हैं. जो लोग चुनते हैं वो संसद में जाके बैठते हैं और भगवान जिनको चुनते हैं वो सत्संग में आके बैठते हैं. तो मैं सभी भक्तों का हार्दिक स्वागत करना चाहता हूं. तो कितने लोगों को मराठी समझ में नहीं आती, हाथ के ऊपर कीजिए. तो मेजॉरिटी 100 में से एक ही टक्का है. ठीक है, तो मैं आज का प्रवचन मराठी में करूंगा. आपली मायबोली म्हणजे दणकाबाज असतो. आपल्या भाषेचा काही नाही, पण मला जास्त हिंदी जमत नाही. माझा वीक पॉइंट आहे, पण नेक्स्ट टाइम मी प्रयत्न करेन. ठीक आहे. हरे कृष्णा. तर सगळ्या भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या संडे प्रीती भोज मध्ये, त्याला इंग्लिश मध्ये संडे फिस्ट कार्यक्रमामध्ये. हा कार्यक्रम शिलप्रभुपादाने चालू करण्याचा उद्देश कृपादांचा. थोडं पुढे या सगळेजण, माताजी लोक पुढे या, जवळजवळ बसा सारखं पुढं. हरे कृष्ण. आता येतो का आवाज? माझा आवाज येते ना? हरे कृष्ण. ठीक आहे. तर शिलप्रभुपादाने हा जो रविवारचा प्रीती भोज कार्यक्रम चालू केला आहे, त्याचा मागचा एकमेव उद्देश असा आहे, प्रत्येक रिलीजन मध्ये एक एक दिवस ठरलेला आहे. तुम्हाला माहित असेल का? मला माहित नाही. फ्रायडे हे मुस्लिम लोक फॉलो करतात. ती आठवड्यातून जाऊन ते प्रेयर्स केले पाहिजे, नमाज अदा केली पाहिजे त्यांनी. म्हणून शुक्रवारच्या दिवशी ते सगळे कामधंदे बंद करतात आणि नमाज पठण करायला जातात. आपल्या भारतामध्ये रविवारची सुट्टी का भेटते तुम्हाला माहित आहे? त्याची हिस्ट्री भेटती म्हणून घ्यायची. ती काही कशाचं असं ना. हा, पण ब्रिटिश लोक भारतात राज्य केलं तर ते संडेच्या दिवशी नाही का चर्चमध्ये जायचे आणि प्रार्थना करायची. म्हणून संडेची सुट्टी केव्हापासून गेलं. आणि आपण येण्यासारखे सांग भोलेनाथ घेऊन टाकतो, पण कधी विचारलं नाही. पण आपल्याकडे कोणता दिवस आहे की आपण भगवंतासाठी ठेवलेला आहे? कोणताच नाही. 7 दिवस सगळ्या दिवसाचा रविवारी दूरदर्शन आणि हॉटेल. हा, आपण चॉईसच करत नाही, किंवा आपल्याला तेवढा स्वाभिमान किंवा आपल्याला भक्तीमध्ये इंटरेस्ट नाहीये किंवा अध्यात्मामध्ये नाहीये. आपलं उदाळ मात्याचा अध्यात्म आहे. आया मन में चलो तपोवन में, जसे हवा शिरा तिकडं पळायचं. पण त्याच्या मागे तत्व किंवा सिद्धांत, आपण जे सणवार साजरा करतो किंवा जी भक्ती करतो, ती भक्ती करण्याचं किंवा अध्यात्म करण्याचं उद्दिष्ट काय? आजकालचं अध्यात्म आणि कल्चर, संस्कृती डिफरन्स आहे.
आपल्याला वाटते मी चांगले कपडे घातले, टीका लावल्या, शेंड्या वाढवली किंवा भगवे कपडे घातले म्हणजे मी अध्यात्म अजिबात नाही. हे बाहेरचा पेहरा आहे, डिसिप्लिन्स लावण्यासाठी आणि स्मरण करण्यासाठी युनिफॉर्म असतो. पण व्यक्तिगत चेतना जर आपण पाहिलं तर व्यक्तिगत चेतनेमध्ये काही फरक पडत नाही. म्हणून आपण कोणतेही सण आले की ड्रेस कोड घालून आपलं वाटतं सगळ्या धार्मिक आहे. तुम्ही स्वतःला फसवता ना लोकांना फसवतात, पण भगवंताला तुम्ही आकर्षित करतात का? म्हणून आजचा जो माझा प्रवचनाचा कार्यक्रम आहे की आपल्या हृदयामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे. जोपर्यंत परिवर्तन येत नसेल तोपर्यंत अध्यात्माचं तुम्हाला अजून सुद्धा कळालं नाही. म्हणून अध्यात्माची पहिली सुरुवात आहे स्वतःमध्ये बदल घडवणे किंवा परिवर्तन करणे. तुम्ही डॉक्टरकडे जाता, कशासाठी जातात? हाऊस आहे म्हणून का? डॉक्टर साहेब इंजेक्शन द्या कोपऱ्यात. नाही जात ना, काहीतरी गरज आहे म्हणून जातात ना. पण त्या औषधाचा इफेक्ट झाला तर समजायचं ते औषध पॉवरफुल आहे, आणि ते औषध घेऊन जर फरक पडत नसेल तर समजायचं काहीतरी गडबड आहे. त्याच प्रकारे अध्यात्म करताना पहिली गोष्ट आपल्या जीवनामध्ये, आपल्या स्वभावामध्ये, व्यवहारामध्ये फरक पडला पाहिजे. बरेच लोक देवदेव करतात, तीर्थयात्रा फिरून येतात, सत्संग करतात, पण घरी आल्यावर भांडण केल्याशिवाय राहत नाही. काही नाही त्याचा फरक पडत. मी किती लोक पाहिले, मी माझ्या घरात पाहिलं, तीर्थयात्रा करून येतात, आल्यानंतर बांधावर भांडतात, झाडाला धुऱ्यामुळं, घरात कामावून भांडतात. अरे तुम्ही देवदेव केला काय? अंगाचा मळ काढणं सोपा असतो, पण मनाचा मळ काढणं कठीण असतंय. पोटाचा उपास धरणं सोपा असतो, पण विचारांचा आणि निगेटिव्ह थॉटचा उपास कधी आपण धरला का? कधीच धरत नाही. आपल्याला वाटलं मी दिवसभर उपास राहिलो म्हणजे देव, अरे देव का रिकामा तुमच्या माकडं तर दिवसभर उपास राहते, त्याला भेटेल देव. आपण लय उपास आणि ठेका तर येणे माताजी लोकांनी जास्त घेतात, आठवड्याचे 7 दिवस पकडतात. हा बरं आहे ते गडे, पुरुषाने बी केलं पाहिजे. पुरुष आजकाल पोरं जास्त उपास करू राहिले. त्याचं कारण नाही सांगत तुम्हाला, कळलं? उपासाची कॅटेगरी आली आम्हाला येऊन मत, प्रभूजी हात बघा ना कशाला, नोकरीवर छोकरी कमी दिली, अरे म्हणलं मीच कपडे घातले. कुठे जाऊन काय मागायचं? मारुतीकडे जाऊन मारुतीला म्हणतो बायको दे मला. सगळा सावळा गोंधळ करून टाकला राव तुम्ही, काही तथ्यच नाहीये. म्हणजे सांगायचा मुद्दा की आपण करतो काय? मारुतीकडे जाऊन मारुतीला काय आवडतंय आपण ते विचार करत नाही. म्हणून अध्यात्म म्हणजे उथळ माथा नसलं पाहिजे. अध्यात्म म्हणजे स्वतःच्या व्यक्तिगत चेतनेला आपण परिवर्तित केलं पाहिजे, भगवंताकडे घेऊन गेलं पाहिजे. त्याला म्हणतात अध्यात्म. तर मी सांगत होतो की लोक तीर्थयात्रा करून येतात पण परिवर्तन नाही होत. जसं एका आश्रम मध्ये काही शिष्य होते, म्हणे गुरु महाराज आश्रम मध्ये राहून कंटाळा आलाय, आम्ही जरा तीर्थयात्रा करून येतो. म्हणले महाराज तुम्ही पण चला. म्हणले बाबा मी थकलो रे, मला काही चालणं होत नाही, तुम्ही जाऊन या. मग हे सगळे शिष्य एकत्र टोळी केली आणि निघाले. जाताना गुरुनं काय केलं, 2 वस्तू सोबत दिले शिष्यांना, एक कडू कारला आणि एक कडू भोपळा दिला. भोपळा माहिती ना, नाशिकमध्ये मी एकदा असंच प्रवचन करतो, वरवंटा विचारला, ते बघायला गेलं. आता वरवंट्याला वरवंटा काय सांगायचा माहित ना, पाटा वरवंटा. हा वरवंट्याला वरवंटा काय सांगायचं. तर त्या शिष्याकडे निघाले. जाताना नाही का म्हटले, जिथे जिथे तुम्ही स्नान करणार तीर्थयात्रेमध्ये, गंगेमध्ये, सरोवरमध्ये, याला स्नान घालायचं. जिथे जिथे तुम्ही दर्शनाला जाताना त्याला याला दर्शन करायचं. जे जे तुम्ही भोजन करताना याला भोग लावायचा. हे माझं प्रतिनिधित्व, म्हणजे याला जे तुम्ही करता तर माझी तीर्थयात्रा घडल्यासारखी आहे. असं करता करता सगळे तीर्थ फिरले, सगळे स्नान केलं, दर्शन घेतलं, भंडारा जोडले. हा लोक जातात भांडारा, प्रवचनाला कोणी बसणार नाही पण भांडाराला गर्दी जास्त असते, कीर्तनाला कोणी बसत नाही. अरे प्रसाद खाऊन ती चेतना नाही आपल्याला, आपण नुसतं पोट भरायचं काम करतो, ती चेतना आहे का? तर ते शिष्य फिरून आले. गुरुनं विचारलं काय रे बाबा कशी झाली यात्रा? म्हणजे गुरु महाराज छान यात्रा झाली, थोडा त्रास झाला,
उन्हाळ्याचे दिवस होते, काही हिवाळ्याचे दिवस होते, करू ना. अच्छा, मी तुमच्यासोबत 2 वस्तू दिल्या होत्या, ते कुठे आहेत? म्हटले की गुरु महाराज हा आहेत ना. म्हणले काम करा. अच्छा, आणले का? म्हणून मी जे सांगितलं तुम्ही ते केलं. याला स्नान घातलं का? म्हणलं हो महाराज स्नान घातलं. भोग लावला का? हो. दर्शन केलं का? हो महाराज केलं सगळं. अच्छा, याला कट करा आता आणि सगळ्याला वाटा. आणि वाटल्यानंतर सगळे शिष्य पाहू लागले, आता गुरु महाराज काय सांगणार. ते म्हणजे खाऊन घ्या. सगळ्यांनी खाऊन घेतलं. तोंड बारीक झाले. काय झाले? बारीक झाले. म्हणजे काय झालं? महाराज कडू लागतो, तोंड कडू पडले. म्हणजे अरे राजा, तुम्ही तीर्थस्नान करून आले, दर्शन घेतलं, प्रसाद घातला, गोड झाला पाहिजे होता, कडू कसा राहिला? गोड झाला पाहिजे तर कडू कसा राहिला? ते म्हणले नुसतं तीर्थयात्रा करून दर्शन करून जर स्वभावामध्ये व्यवहारामध्ये फरक पडत नसेल, त्या कडू कारला आणि कडू भोपळ्यापेक्षा आपला दुसरा काहीच फरक नाहीये. स्वभावामध्ये बदल पडला पाहिजे. व्यवहारामध्ये लोक तीर्थयात्रा करतात, पूर्वचन करतात, पण फरक पडत नाही. जसं एक स्वभाव कसा असतो बघा ना. एक राजा होता. मी येईन मुद्द्याकडे, ह्या श्लोकाकडे. प्रभू टाइम काय मला सांगा बरं. हा एंड करा, मला इशारा करा बरं. 8:30 का? अच्छा अच्छा, ठीक आहे. मग त्या हिशोबानं काय विषय चालला होता? हा, राजा रस्त्यानं जात होता. एक भिकारी पाहिजे, सुंदर होते. आजची ब्युटी होती, एकदम सुंदर. आणि जसं या राजानं पाहिलं, त्याचं दिल आलं, तिच्यावर प्रेम आलं. म्हणजे अरे राणी करावं तर हिलाच करेन मी. आणि मग भिकारी बघितलं की राजानं प्रपोजल केलं की आपल्या राणी बांधण्याचं. तिला वाटलं चेष्टा करतो राजकुमार. नाही म्हणे, राणी तुलाच बनवणार, दुसरं कोणाला बनवणार आहे. आणलं, तिला शृंगार केला, राजाची राणी झाली. सगळे नौकर चाकर, भरपूर तिला फॅसिलिटी, कम्फर्ट झोन मध्ये तिला ठेवलं. पण दिवसेंदिवस सुखच चालली होती. राजा टेन्शन मध्ये आला की काजू बदाम आहे, तुपातलं जेवायला आहे, गादीवर झोपायला आहे, फॅनिंग करण्यासाठी सुखत कशी चालली, काय कारण कायचं. मोठमोठ्या डॉक्टरला बोलवलं, वैद्यांना बोलवलं, हाकीमला बोलवलं, पण राणी सुधारत नाही. राजा हतबल झाला, करायचं काय करायचं, परेशान होऊन गेला. अरे काय करायचं. त्याचा सेनापती मला महाराज 1 महिना द्या, 1 महिना तुमच्या राणीची तब्येत सुधारून दाखवतो. नाही अरे सगळे हातबल जण तू काय, मला एकच वेळ द्या. आणि खरंच 1 महिन्यानंतर या राणीची तब्येत सुधारली. राजा खुश झाला. अरे जे डॉक्टर वैद्य करू शकलं नाही, तू करून दाखवलं. असं कोणतं तुला सिक्रेट कळालं की राणीची तब्येत सुधारली? म्हणजे महाराज असं होतं की जी आपली राणीने पहिली भिकारी होती आणि ती काय करायची, प्रत्येक घरामधून इथून भात खायची, इथून भाकर खायची, इथून भाजी घ्यायची, इथून डाळ घ्यायची, इथून लोणचं घ्यायची, इथून मिरची घ्यायची आणि सगळीकडून थोडं थोडं खायची. मी तीच टॅग केली. घरामध्ये काय केलं, खिडकीमध्ये थोडे बदाम ठेवली, इथं भाकर ठेवली, इथं भात ठेवला, इथं डाळ ठेवली, इथं शिरा ठेवला, इथं मिरची ठेवली. ती कुठं जायची, थोडा भात खायची, इथं भाकरीचे 2 घास खायची, ती डाळ प्यायची, तिथं वडापाव समोसा खायची, इथं गुलाबजाम खायची. असं करता करता काय राणीची तब्येत सुधारली. म्हणजे राजाची राणी जरी झाली, तिचा भिकारणीचा स्वभाव गेला नाही. तसंच भगवत भक्तीत आलोय, भगवंत आपले परमेश्वर आहेत, पण आपण काय करतो, आपला स्वभाव सोडत नाही. म्हणून भगवंतासोबत राहून सुद्धा आपण दुःखी, समाधानी, सुख शांती. आपल्याकडे सगळ्या फॅसिलिटी आहेत, कोणा फॅसिलिटीज कमी नाही, पण तरी आपण दुःखाचं कारण काय. म्हणून वस्तू आणि व्यक्ती आनंद देऊ शकत नाहीत. जस्ट टेम्पररी आहे आनंद या भौतिक संसाराचा. पण या जगाचा आनंद कसा आहे, चिंगम सारखा आहे. चिंगम माहिती आहे ना, पहिल्यांदा लय भारी वाटतं, नंतर बबल्स फोडतात होतो. नाही तर आमच्या कॉलेजमध्ये पोर खाली लावून द्यायची, बसला की नाही तर काय असे होते, हुशार होते की ते केसामध्ये लावून द्यायचे. आले असे अतरंगी नमुने पाहिले. त्याचा उपयोग काय. तसं या जगामधला आनंद जस्ट टेम्पररी आहे, पण या जगामध्ये तुम्ही सगळ्या ट्राय करून बसले, तुमचं वय 40, 45, 50, 60 वर्षे, तुम्हाला आनंद कमी, दुःख जास्त भेटलं. किती लोकांना आनंद पाहिजे, हात वरती करा. याचा अर्थ तुम्ही दुःखी आहेत का?
जे दिल मागे म्हणजे तुम्हाला आनंद पाहिजे बरं. म्हणजे तुम्ही आनंद शोधताय, आनंद तुम्ही शोधताय, पण तुम्हाला ते भेटत नाही. म्हणून या जगातला आनंद कसा आहे, ऊसाच्या चोथ्यासारखा आहे. किंवा तुम्ही रस्त्याने कधी कुत्र पाहिलं, हाडूक चघळते, खेडेगावात पाहिलं असेल तुम्हाला. ते हाडूक नाही का काय करते, दाताचं रक्त घेऊन त्याचा आनंद घेतो. तसं भौतिक संसारामध्ये आपण ट्राय करतो, ही गाडी घेतली, हे घर घेतलं, ही वस्तू घेतली, ही वस्तू घेऊ, निश्चय जमा करतात. मॉलमध्ये गेलं तर काय होतंय, तिथे एकदम ती माताजीच मानताय, ती स्माइल करते. ती स्माइल तुम्हाला नाही करत, तुमच्या खिशातल्या पैशाला स्माइल करते. आजा बकरे आजा आजा आजा, तेरा इंतजार था, आजा आजा, आजा आजा, असे गाणे मी लावले जातात. तो कशाला वेलकम करता, जोपर्यंत तुमच्या खिशामध्ये पैसा आहे तोपर्यंत तुमची किंमत आहे. पैसा नसतो तर तुम्हाला कोणी खात नाही. मुद्दा असा आहे की जगातला वास्तविक आनंद, तुमचा अख्खं जीवन भौतिक संसार ट्राय करून बसले, कधी अध्यात्मामध्ये ट्राय करून बघा, सिन्सिअरली प्रयत्न करून बघा. नाही आवडलं सोडून द्या, तुम्हाला बळजबरी कोण करते, पण एकदा फॉलो तर करून बघा. की येडे बागडे तर नाही, आम्ही काही येडे बागडे काम धंदे नव्हते का, चांगले नोकऱ्या धंद्या सोडून बसलो तिथे. पण चांगलंय, भारताची कल्चर असं की कोणाच्या घरी प्रसाद गेल्यानंतर वरून दक्षिणा पण देतात. म्हणजे किती भारी आहे, खाचं खाणं वरून पैसे. आणि तुम्ही हॉटेलमध्ये जा बरं, खाचं वरून त्याला बिल पे करावं लागतं. आमच्या कंपनीला बी जॉईन करा कधी. मी तुम्हाला हास्यरस का करतो, लोकांना तत्वज्ञान गेलं बदलत पडत नाही म्हणून मधून असं करा. असं सांगायचा मुद्दा असा की अध्यात्म. आणि म्हणून आपण इथं दुःखाचं कारण काय, भगवान कृष्ण गीतेमध्ये अर्जुन विचारतो की भगवंता, आम्ही तुमच्या सोबत होतो वैकुंठ जगामध्ये, इथं का येण्याचं कारण काय, आणि इथं आल्यानंतर दुःख का घडलं. एकदा प्रभुपादाला एखादा प्रश्न विचारला की प्रभुपाद, या जगातलं दुःख कधी संपेल. प्रभुपाद म्हटले, जेव्हा महाविष्णू श्वास घेतील तेव्हा दुःख संपेल. आणि जीवनामध्ये एवढे दुःख आहेत आणि एवढी मिजरी आहे, आपण कल्पना नाही करू शकत. कोणाच्या जीवनात प्रॉब्लेम्स नाही, हात वरती करा, त्याचे पाय धुंड्यात आहेत. म्हणजे A to Z लोकांच्या जीवनात काही ना काही प्रॉब्लेम्स, एन्झायटी आहे, स्ट्रेस आहे, सो मेनी प्रॉब्लेम्स घेऊन आपण जीवन जगतोय. माझे स्पिरिच्युअल मास्टर, माझे आध्यात्मिक गुरु म्हणतात, त्या भौतिक जगामध्ये जी समस्या आहे ना, त्याला स्पिरिच्युअल, मटेरियल लाईफला मटेरियल सोल्युशन नाहीये, मटेरियल प्रॉब्लेमला स्पिरिच्युअल सोल्युशन आहे. यू अंडरस्टँड? लक्षात येतं तुमच्या? काय भौतिक संसारामध्ये भौतिक उत्तर नाहीये, तर भौतिक समस्याला आध्यात्मिक उत्तर आहे. म्हणून इथे आपल्या दुःखाचं कारण श्रीमद भागवतामध्ये विचारलंय परीक्षित महाराजाने की सुखदेव गोस्वामी, मनुष्याच्या दुःखाचं कारण काय. तर सुखदेव गोस्वामी 3 कारण सांगतात दुःखाचं. जेव्हा आधी आपल्या जीवनात दुःख येतात ना, याच्या त्याचं बिल नका पडू. ऑफिसमध्ये बॉसवर, घरामध्ये बायको किंवा नवरा किंवा सासू किंवा सून किंवा शेजारी पाजारी, मुलं बाळ, अजिबात नाही. आपल्या दुःखाचे कारण 3च आहेत. एक म्हणजे आपले प्रारब्ध मागच्या जन्मातले, त्याच्यामुळे दुःख भेटते. भागवतामध्ये श्लोक आहे, माझ्या ते थर्ड चॅप्टर मध्ये त्याचं डिटेल्स आहे. धर्म आणि गायीचं वर्णन त्या डिस्कशन मध्ये करतात की दुःखाचं कारण काय. प्रारब्धामुळे आपल्या लाईफ मध्ये दुःख भेटते. दुसरं, वर्तमान काळामध्ये जे कर्म आहे त्याच्यामुळे पण दुःख भेटते. आणि तिसरं, आपल्या दुःखाचं कारण आपला स्वभाव. लोक म्हणतात, अरे याच्यामुळे एवढं मला दुःख भेटतंय, याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम्स होतो. मला जसं मंदिरामध्ये आमच्याकडे काउन्सिलिंगला लोक येतात टेम्पलमध्ये. एक लेडीज आली होती, 45 वय असेल. ती कंप्लेंट करीत होती की प्रभूजी, सासू त्रास देते, ननंद त्रास देते, जाव त्रास देते, घरातले सगळे त्रास देतात. वैतागून सोडलं की ना, सगळ्यांची कंप्लेंट करीत होती. आणि खरंच तिच्या जीवनात त्रास होता. तर शेवटी म्हणलं, माताजी, जेवढा तुम्हाला सगळा त्रास त्यांच्यापासून होतो, कधी तुम्ही विचार करा की तुमच्या स्वभावामुळे पण लोकांना त्रास होतो. तुम्हाला दुसऱ्यापासून त्रास होतो, पण विचार करा, माझ्या स्वभावामुळे, माझ्या व्यवहारामुळे पण लोकांना दुःख भेटतंय बरं. पण हे आपण काय करतो,
दुसऱ्याकडे बोट दाखवणं, पण 3 बोट आपण कधीच आपल्याकडे अनालिसिस करत नाही. बाबा माझ्या दुःखाचे कारण जेव्हा कधी आपल्या दुःखात येत असेल तर या 3 गोष्टी बघायच्या. कोणत्या? प्रारब्ध, की माझ्या प्रारब्धामुळे मला दुःख भेटते. त्याचं उदाहरण मी कर्मावरली कधी कर्मावर 3 प्रवचन दिलेले की काय कर्म इफेक्टिव्ह असतात. म्हणून देवाला घाबरू नका चालेल, देवाला घाबरू नका चालेल, पण कर्माला घाबरा. देव माफ करेन तुम्हाला, पण तुमचे कर्म तुम्हाला माफ नाही करणार. तुम्ही कुठे जा, काही करा, पद घ्या, किती रूपवान असाल, किती धनवान असाल, कर्म कोणाच्या बापाला नाही सोडत. अहो पांडवाला सोडलं नाही तर तुम्ही शेती मुली हो, कोणाला सुटलं नाही. म्हणून आपल्या दुःखाचे कारण कोणते? प्रारब्ध, दुसरं आणि तिसरे. दोन्ही नाही कळले तर तिसरा कळणच आपल्याला स्वभाव. जेवढा त्रास दुसऱ्यापासून होतो तेवढा त्रास माझ्यापासून लोकांना होतो. आणि हे कोणाला कळू शकतंय? जो सेन्सिटिव्ह पर्सन आहे, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? संवेदनशील. जो सेन्सिटिव्ह असेल त्याला कळतंय. म्हणून तो वागताना, बोलताना, व्यवहार करताना खूप केअरफुली वागतो. तो जसा अग्नेशी व्यवहार करतो ना, तसं तो समाजाशी आणि ज्या गोष्टी राहतो तो अग्नेसारखा एकदम अलर्ट राहतो. नको रे बाबा. आणि जे सेन्सिटिव्ह नसतं ना, ज्याचं हृदय दगडासारखं झालं असतं ना, त्याला काहीच फरक पडत नाही. कठोर हृदयाचा असतो तो. म्हणून आपल्या दुःखाचं कारण, आणि अर्जुनानं हाच प्रश्न विचारल्यानंतर भगवंत माझा दुःखाचं कारण आहे इच्छा द्वेष समोतेन द्वंद्व मोहेन भारत. अर्जुना, 2 गोष्टीमुळे हे दुःख भेटतोय ह्या जगामध्ये, इच्छा आणि द्वेष. जसं भौतिक संसाराचं उदाहरण देत आहे. आई वडिलांसोबत नवीन मुलगा लग्न होऊन आला, 6 महिने कशी तरी गुणागोविंदाने राहतात का नाही? 6 महिन्यानंतर बायकोनं सांगितलं आपल्याला बाहेर निघायचं. भाऊ निघणार बरं, कारण की या जगामध्ये सगळ्यात. एकदा एक सरदारजी होते, ऑफिसमध्ये लय दरारा होता, सगळे घाबरायचे. त्याला शेर म्हणायचे, शेर सिंग म्हणायचे. काय म्हणायचे? शेर सिंग. आणि मग एक दिवस त्याने घरी सगळ्या ऑफिसच्या कलिगला बोलवलं प्रसादाला, जेवणाला. म्हणला यार वो तो खाना हो जाएगा, लेकिन एक देखा यार ऑफिस में तो शेर जैसा रहता है, ऑफिस में तो शेर जैसा रहता है, घर में इतना शांत. बोले घर में मेरी दुर्गा सावर होती इसलिए मैं शांत रहता हूं. क्या होती है? दुर्गा सावर होती है, शांत होता. तर मुद्दा आता कम बॅक. इच्छा द्वेष. तो मुलगा म्हटला नाही राहायचं. आई वडील काय म्हणतात, बाळा तू आमच्यावर डोकं लावू नको, आमचं घर आम्ही राहतो, तू काय कर, तुझा संसार वेगळा मान. जोपर्यंत आमच्या सोबत असेल तोपर्यंत फॅसिलिटी तुला भेटेल, आमच्यापासून विभक्त झाला फॅसिलिटी भेटणार नाही. तसंच भगवंतासोबत आपण इच्छा केली. पहिली इच्छा काय केली की भगवंतच वेगळे एन्जॉय का करतात, भोग का करतात, मला का भेटत नाही. आणि ते भोग भेटत नसल्यामुळे काय केलं? द्वेष केला. आणि ह्या 2 गोष्टीसाठी जसं बापाने मुलाला आणि सुनाला काढून दिलं, तसंच भगवंताने आपल्याला सांगितलं आत्मा तुझ्यासाठी हे नाहीये. जसं एखादी आई कुकिंग करीत असताना एक लहान मुलगी लुडबुड करीत असेल ना, ते आई वाईटाकडून काय करते? भातुकलीचा खेळामध्ये. आणि त्या भातुकलीच्या खेळामध्ये खेळत असते, गाडी असते, गॅस असतो, भांडे तोंडे असतात, 1000-2000 रुपयाचा, शेंगदाणे करत असते, फुटाणे वटाणे जे काय असेल ते. पण 2 तास खेळल्यानंतर तिला कुठे यावं लागतंय? आईकडेच यावं लागते. तसंच या जगामध्ये आता त्याचा खेळ पाहायला गेलं तर 200चा, आपला 2 लाखाचा, 5 लाखाचा, 50 लाखाचा, 2 कोटीचा असेल, 10 कोटीचा असेल, पण दोघांचा खेळच आहे. पण वास्तविक आनंद जेव्हा ती मुलगी आईजवळ जाईल तेव्हा ती सुखी होईल. तो मुलगा बापापाशी येऊन भेटल तेव्हा तो आनंदी होऊ शकेल. त्याच प्रकारे या संसारामध्ये वस्तू आणि व्यक्ती तुम्हाला आनंद देणार नाही जोपर्यंत तुम्ही भगवंताशी संबंध जोडत नाही तोपर्यंत. आणि ते संबंध जोडण्यासाठी भगवंत म्हणतात इच्छा द्वेष समोरताना द्वंद्वामध्ये जय पराजय, मान अपमान, लाभ हानी, सुख दुःख ह्या गोष्टीमध्ये आपण फसलेलो आहे. कधी सुख भेटल, कधी दुःख भेटल, कधी मान अपमान भेटल, कधी जय पराजय. हे लाईफ मध्ये चढ उतार चालत नाही. कधी स्टेबल लाईफ नसणार. लोक म्हणतात स्टेबल झाल्यानंतर लग्न करतो, अरे म्हातारा होऊन जाशील. कधी लाईफ स्टेबल नसणार आहे. तुमच्या लाईफ मध्ये कधी परफेक्शन येऊ शकत नाही. येईल का परफेक्शन? काही नाही काही. ह्या जगामध्ये परफेक्शन एकच गोष्टी, चपलाचा जोड 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर आहेत का तुम्ही?
रूपामध्ये, गुणामध्ये, व्यवहारामध्ये, ज्ञानामध्ये हे सगळे इम्परफेक्ट आहे हो. म्हणून जेव्हा जो परफेक्शन व्यक्ती बघतो ना, ज्याला राग येतो ना, राग येण्याचे 3 कारण सांगतो. एक तर कंट्रोल करण्याची मेंटॅलिटी आहे. कंट्रोल नाही झाला की राग येतो. माझ्यानुसार वागला पाहिजे आणि ते कंट्रोल नाही झालं की त्याला राग येतो. दुसरं अपेक्षा ठेवतो, मी याच्यासाठी एवढं केलंय, त्यानं माझ्यासाठी केलं पाहिजे. आणि जेव्हा अपेक्षेचा भंग होतो तेव्हा राग होतो का नाही? अरे अपेक्षा पूर्ण करायला तो देव नाही, तुम्ही देव नाही, तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा ठेवतात कशाला? पण किती अपेक्षा असतात. आणि देवाकडून अपेक्षा, आपण काय करू, देवाकडून अपेक्षा, देवाला आवळा देतो भोपळा मागतो, आवळा द्यायचा भोपळा मागायचा, आवळा द्यायचा भोपळा मागायचा. देवाकडे येतो, देवा घंटी, आपल्या इस्कॉन मंदिरामध्ये घंटी ठेवत नाहीत का बरं? त्याला माहित आहे आवळा द्यायला येईल, भोपळा मागून घेऊन जाईल. काय आवळा द्यायचा म्हणून घंटी. आणि म्हणून जसं हॉटेलमध्ये जाऊन घंटी वाजवल्यानंतर वेटर येतो ना, तसंच मंदिरामध्ये घंटी वाजवलं की देवाला टेन्शन येत आहे, काही लिस्ट घेऊन आला असेल बाबा हा, नोकरी दे, छोकरी दे, घर दे, गाडी बंगला दे. और अरे कधीतरी देवाला मागितलं का? आपण देवाला मागायच्या ऐवजी देवाकडून मागतो. याला म्हणतात. मग देवाकडे जाणारे 4 व्यक्ती आहेत. एक म्हणजे इग्नोरन्सला मराठीमध्ये तमोगुणी म्हणतात. भीतीपोटी जातो. आपण जे कुल धर्म करतो ना, ते प्रेम आहे का? अजिबात नाही. घरात साडेसाती, किरकिरी, कटकटी नको व्हायला म्हणून देवाची भक्ती करतो, ती भीतीपोटी करतो, पुढं कुल धर्म करण्यासाठी. इग्नोरन्स. दुसरं आहे पॅशनेटला रजोगुणी. हे दुसरा व्यक्ती मंदिरात जाणार, दर्शन करणार, पण मागून लिस्ट मागणार देवा. म्हणून बालाजीला, शिर्डी साईबाबाला गर्दी का होती? तर तिथं लोक रजोगुणाची जास्त जातात. अरे मला काहीतरी पाहिजे म्हणून जातात. ही दुसरी कॅटेगरी भगवंत सांगतात. तिसरी कॅटेगरी हे सांगतात ड्युटी म्हणजे अरे देवा मला सगळं दिलंय. सोमवारी कुठं जाणार मी? महादेवाच्या मंदिरात. मंगळवारी कुठं जाणार? कुठं? देवीच्या मंदिरात. बुधवारी पांडुरंगाच्या, गुरुवारी दत्ताच्या मंदिरात, शुक्रवारी संतोषी, शनिवारी आणि रविवारी धाब्यावर. रविवारी कुठे? धाब्यावर का हॉटेलवर. 7 दिवसात हे रजमुनी देव असतात. आणि मग चौथी कॅटेगरी भगवंत सांगतात की जो माझ्यावर प्रेम करतो तो मला सगळ्यात आणि तो आनंदी होऊ शकतो. म्हणजे ह्या 4 कॅटेगरी भगवंत तिथं मेन्शन करतात. आता राहिली आहे हे सांगण्याचा मागं की ती भातुकलीचा खेळ आणि इच्छा डोळ्यासमोर नाही. असं केल्यानंतर भगवंत काय करतात की माझं बाळ माझ्यापासून गेलं आहे, तो परत आलं पाहिजे. जसं तुम्ही यात्रेमध्ये एखादी जत्रा यात्रा भरत असते, तिथे एका व्यक्तीचा मुलगा हरवतो आणि हरवल्यानंतर प्रत्येक जण येतो, एक चॉकलेट देतो, निघून जातो. कोणी आईस्क्रीम देतात, निघून जात आहे. कोणी बिस्किट येतं, निघून जात आहे. कोणी कपडे देतात, निघून जात आहे. शेवटी बघतो, एक व्यक्ती बघतो, अरे माझ्या मित्राचा मुलगा यात्रेमध्ये रडतोय, दुःखी आहे. तो काय करतो, हाताला धरतो आणि आपल्या वडिलांचं. याच्यामधला सर्वश्रेष्ठ कोणता? हा, चॉकलेट देणारा, बिस्किट देणारा नाही का? का बरं नाही? तात्पुरतं सुख. बरोबर. त्याच प्रकारे या जगामध्ये ज्या फॅसिलिटी भेटतात ना, त्या चॉकलेट बिस्किटापुरत्या. ज्या दिवशी भगवंताकडे तुम्ही जाता, बापाकडे, परमपित्याकडे, आणि ते धरून येणारे कोण आहेत? कृपालय सारखे, की ये बाबा आणि चल भगवंताकडे. हाताला धरताना म्हणा, बाळांनो इथे तुम्ही नाही आनंदी राहू शकत, नाही सुखी राहू शकत. मी तुमच्यासाठी आठवण करतोय, भगवंत कमरेवर हात देऊन उभा काय माहिती का? 28 युगापासून. अरे राजांनो या रे माझ्याकडे, मी 28 दिवसापासून वाट बघतोय. आणि आपण कुठं बघतो? ते आपल्याकडे वाट बघताना आपण मोबाईल मध्ये बघतो, टीव्ही मध्ये बघतो. 28 युगापासून. आणि का बरं म्हणतात भवसागर? भगवंत भवसागर. पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेताना मी जेव्हा बुक्स स्टडी करतो ना, मी डीपली समजून घेत असतो. असं वरची वरून नाही, पुढे पाठ मागे सपाट. लोक लय पारायण करतात, पण काय कळालं? काहीच नाही कळलं. नंतर पिक्चरची गाणं म्हणतात, हा वेगळे.
शांताबाई, शिला की जवानी, अजून काय काय म्हणतात. जसं मी लेटेस्ट मध्ये पाहिलं, हनुमान जयंतीला हनुमानजीची यात्रा निघाली, त्याच्या गाणे कोणते होते विचारू नका बरं तुम्ही. काय नावलं काय लोकांनी. मी थोडा कडक आणि स्पष्ट बोलणार आहे. आज तुम्ही नवीन आहेत म्हणून आमचे राम लक्ष्मण प्रभू थोडेसे हे सांगितलं. प्रभूजी, मुद्दा असा आहे की अरे हे कपट आहे ना, बंद करा. तर त्या मुलगा जेव्हा बापाला भेटन, कमरेवर भगवंत कमरेवर हात का ठेवून आहे की 28 दिवसापासून. आणि तिथे भगवंताने मकरकुंडल का धारण केलेले. माशाजवळ जर गेला तर माशाचा लय दुर्गंध येतो का नाही, दुर्गंध येतो. पण तरी लोक घेऊन जातात म्हणून धूप लावतात ते समोर. भगवंत शिकतात की जो माझ्या जेव्हा जाळं फेकल्या जाते ना, जाळं फेकण्याचं कारण काय की जे भगवंतापासून दूर गेलेले आहेत त्यांना जाळ्यात प्रकृती वळते. पण जो पांडुरंगाच्या जवळ राहतो त्या जाळ्यापासून वाचतो. म्हणून भगवंत मकरकुंडल धारण करतात की जो व्यक्ती माझ्या, भगवंत म्हणतात की जो माझ्या चरण कमला. बघा, कधी जो कोळी असतो ना, जाळं जवळ नाही टाकत, लांब फेकतो. तो का बरं फेकतो? तो जवळच्या मासे सोडतो, लांबच्याच मासे धरतो. त्याच प्रकारे जे भगवंतापासून दूर जातात ते भौतिक प्रकृतीच्या मायाच्या अधीन होऊन जातात. पण जे भगवंताच्या चरण कमलाजवळ राहतात त्यांना प्रकृती इफेक्ट करत नाही. तुम्ही म्हणता अहो तुम्ही काय गप्पा मारतात, भक्त मारताना भौतिकवादी मारतात. पण दोघांच्या मरणामध्ये फरक आहे. की जेव्हा मांजर असते, मांजर आपल्या पिल्लाला पकडते, पण त्या पिल्लाला आपल्या आईचं तोंड कसं आहे, आश्रयाचं स्थान असतं. पण तीच मांजर जेव्हा उंदराला पकडते तेव्हा तिला साक्षात भयभीत मृत्यू दिसतो. एकच तोंड आहे पण दोघांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्याच प्रकारे जीवनभर भगवंतावर प्रेम केलं तर मृत्यू आल्यानंतर भगवंता मी येतोय. मी 60-70 वर्षाचा संभाजीनगरचा पाहुणा आहे, मी नाशिकचा 60-70 वर्ष आहे. 60 वर्षानंतर मला आम्ही जातो आमच्या गावा, आमचं राम राम घ्यावा. 60-70 वर्षात जगातल्या सगळ्या गोष्टीला सोडायचे. यासाठी मी चांगलं उदाहरण देतो, लो मॅरेज आणि अरेंज मॅरेज. जे अरेंज मॅरेज करते ना, अरेंज मॅरेज जेव्हा तिला निरोप खूप रडते जोर जोरात, बाप रे बाप, काकाला काकूला जीवनभर गोड बोली नसत पण मिठी मारते. बाई चालली जाऊ नको, रडू नको, मावशी काका काकू मामा मावशी, अरे बाबा बाबा एवढं रडायचं तर जाऊच नको ना बाई, कशाला सगळे जण करणार. आजकाल एक व्हिडिओ पाहिला, मामानं उचलून गाडी कोंबडे दिला. कलियुगात म्हणजे अरेंज खूप रडत असते. पण लो मॅरेज वाली म्हणते पप्पा बाय हरे कृष्णा, बिल भरून द्या, मी चालले, मी भुरकून चालले, तुम्ही बिल भरून घ्या, मी चालले. दोघांमधला फरक काय? एकीनं प्रेम केलं म्हणून आई वडिलापेक्षा सासू सासरे नवऱ्याची सगळी हिस्ट्री काढली आणि जेव्हा जाते ती आनंदाने जाते. पण जिनं प्रेम केलं नसतं, माहिती तिला सासू कशी आहे, सासरा कसा आहे, नवरा कसा आहे, घरातले लोक कसे, म्हणून भीतीपोटीत रडत असते. त्याच प्रकारे जो भक्त भगवंताला प्रेम करतो, जेव्हा मृत्यू येते ना, मग मी चाललो माझ्या पांडुरंगाकडे चाललोय, माझी रुक्माई माता आहे, माझं माहेर पंढरपूर आहे, वैकुंठ आहे, गोरखवृंदावन आहे, आनंदाला जातो. पण जो भौतिकवादामध्ये संबंधामध्ये प्रेम करतो, मृत्यू जसा जसा येईल त्याला भीती वाटत राहतो, तो थरथर कापत रडत राहतो. सगळ्या त्याला नाही अटॅचमेंट, काकूला बोलव, मामाला बोलव, मावशीला, सगळ्या डोक्यात बसून घेतो काय भाऊ, सगळ्याला बोलवा. अरे बाबा किती तू अधोगती करतोय. म्हणून लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजपेक्षा कोणावर प्रेम करायचं, भगवंतावर प्रेम करायचं तर संसारावर प्रेम करायचं. आणि ते प्रेम करण्याचं माध्यम हे सत्संग कार्यक्रम. इथं प्रेमाची व्याख्या, भक्ती मीन्स काय, प्रेममयी सेवा करणं, याला भक्ती असं म्हणतात. भक्तीने असं नाही की टाळे वाजवायचे, नाही, माझं भगवंतावर प्रेम वाढतं का. आणि म्हणून आमच्या मंदिराला प्रेम मंदिर म्हणतात. लवबर्सण्यासाठी नाही, बरं भगवंताला करण्यासाठी. लोक लय भामटे, त्याचा अर्थच अनर्थच करून घेतात. प्रेम म्हणून मंदिर, वृंदावनमध्ये एक मंदिर आहे, प्रेम मंदिर. तिथे तुम्हाला शिकवता या जगातलं खरं, या जगातलं प्रेम कसं आहे, इंद्रियावर तृप्तीवर आधारित आहे. तू माझ्या इंद्रियाला संतुष्ट कर, मी तुझ्या इंद्रियाला संतोष करू, याला म्हणतात प्रेम. प्रेम नाही, लस्ट म्हणतात त्याला.
प्रेमाची खरी व्याख्या म्हणतात अपेक्षारहित सहन करणे आणि क्षमा करणे, याला खरं प्रेम म्हणतात. डेफिनेशन एकदा रिपीट. प्रेमाची व्याख्या अपेक्षारहित सहन करणे आणि क्षमा करणं, याला खरं प्रेम म्हणतात. त्याच्या त्रासाला सहन करायचं, त्याच्या चुकाला माफ करायचं आणि अपेक्षा ठेवायची नाही, याला प्रेम म्हणतात. आहे काय जगामध्ये कोणी असा मायकेला अपेक्षा ठेवत नाही, सहन करतो आणि चुकाला माफ करतो? या जगामध्ये एकच व्यक्ती, ती म्हणजे आई. अपेक्षा ठेवत नाही आपल्या बाळाला, त्याच्या त्रासाला सहन करते, त्याच्या चुकाला माफ करते, पण तिचं प्रेम कमी होत नाही. पण या जगामध्ये या 3 गोष्टीमध्ये गडबड झाली की प्रेमामध्ये अप अँड डाऊन्स होते. म्हणून खरं प्रेम नाहीच आहे. आणि ते प्रेम प्राप्तीचं माध्यम म्हणजे भगवत प्राप्ती आहे, की भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. आणि ते भगवंत आपल्या उद्धारासाठी 9 गोष्टी पाठवतात की अरे राजांनो, या जगामध्ये तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता ते टेम्पररी करा. याचा अर्थ हे नाहीये करा आपण त्याबरोबर भगवंतावर करा. आणि दुसरं, तुम्हाला वास्तविक सुख आणि समाधान आणि शांती पाहिजे असेल तर ते भगवंत म्हणतात कम बॅक टू गॉड हेड. जाऊ देवाच्या गावा, घेऊ तिथं विसावा, तिथं माझ्याकडे या. आणि त्यासाठी भगवंत आपल्याकडे 9 गोष्टी पाठवून देतात की अरे राजांना, याच्यातल्या 9 गोष्टी जर तू केल्यास तू माझ्याकडे येशील. आहे का तयार सगळे? काय आवाजच नाही आला. हा, हरिबोलचा अर्थ 2-3 होतात बरं. 9 गोष्टी भगवंतानं पाठवल्या आपल्या उद्धारासाठी. पहिली गोष्ट, भगवंत जरी आपण भगवंतापासून द्वेष करून आलो, त्या श्लोक इच्छा द्वेष समोते ना, भगवंत म्हणतात ठीक आहे तू माझ्यापासून सोड. आई प्रेमान बघा ना, आई जरी बाळ चुकत असेल, त्या मुलानं खूप त्रास दिले तर तिच्या प्रेम कमी होत नाही, ती काय करते त्याच्यावर प्रेम करायला सोडत नाही. त्याच प्रकारे भगवंत जीवाच्या प्रती प्रेम करायचं कमीच करत नाही. म्हणून पहिलं भगवंत आपल्या उद्धारासाठी तर परमात्मा रूपाने. एका अरब कंट्रीमध्ये आमचे एक वरिष्ठ ब्रह्मचारी सांगत होते त्यांच्या प्रवचनामध्ये, एकदा अरबमध्ये एक मुस्लिम पर्सनना त्यांच्या जो प्रिस्ट असतो, प्रिस्ट म्हणजे मौलवा, त्याला प्रश्न विचारला कि आप कहते हो कि सब जगह पे अल्लाह है, भगवान सब जगह पे है, गॉड सब जगह पे है, तो इसका मतलब विष्ठा में भी है क्या? म्हणजे विष्ठेमध्ये आहे का? हा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तिथं? त्याला पळवलं, खूप मारून पळून लावलं. म्हणे यार सब जगह पे तो उसमें क्यों नहीं हो सकता, असा त्याचा प्रश्न होता. आणि मग वैतागून गेला तर एक दिवस आपले हरे कृष्ण असं तर म्हटलं मेरा क्वेश्चन है, आप इस क्वेश्चन का आंसर दोगे ना तो मैं मानूंगा और आपके साथ आ जाऊंगा. याचा जेन्युइन प्रश्न आहे. मला एकदा असंच लोक काय प्रश्न विचारतील भरोसा नाही बरं. एकदा रेल्वेतून मी प्रवास करीत होतो, म्हटलं महाराज गीता वाचली का? म्हणलं नाही अजून वाचली, बघतोय. तो असा कोनिंग मध्ये होता. म्हणे का हो? म्हणलं थोडीफार वाचली, बघतोय, प्रयत्न करतो. म्हणजे शरीर आत्मा वेगळा आहे. म्हणलं हो वेगळा आहे. अच्छा, मग मला एक प्रश्न आहे असा, महाराज माझं शरीर दारू पित आहे, नॉनव्हेज खात आहे, नको त्या गोष्टी करताय, मग आत्म्याला पुढच्या जन्मात नरकाला का पाठवतो तू? काय उत्तर देणार तुम्ही? माझं शरीर नॉनव्हेज खात आहे, दारू पित आहे, व्यभिचार करतो, नको ते पाप करते, शरीर करते ना महाराज, मग आत्म्याला पुढच्या जन्मात नरकाला का पाठवता? शरीर आत्मा वेगळा, तुम्ही गीता वाचलेत नाही? म्हणलं वाचले. हो बरोबर आहे. त्यांना असं धर्मासंकट पकडले. म्हणलं बाळा थांब राजा, तू काय तुला सोडणार थोडी लवकर. मग आम्ही ट्रेन मधून त्यावेळेस ती मंगल एक्सप्रेस नेत होतो आणि इटारसीच्या पुढे ती गाडी असताना रस्त्याने एक गाडी जात होती. याला म्हणलं याला तत्वज्ञान तर काही पल्ले पडणार नाही, याला नाही का दुसराच मार्ग समजेल. मतलब रस्ते पे गाड़ी जा रही है, बोले हाँ दिख रही क्या आपको? हाँ दिख रही नहीं. अच्छा कहाँ जा रही है? इधर जा रही है. अच्छा, जब एक्सीडेंट होगा तो पहले किसको, गाड़ी को पत्थर मारेंगे क्या ड्राइवर को? बोले यार गाड़ी को साइड में लगाएंगे और ड्राइवर को पीटेंगे. तो एक्सीडेंट गाड़ी ने किया है, ड्राइवर को क्यों पीटना चाहिए? याचा अर्थ काय? तू बाहेर साईडला गाडी लाव, बाहेर निघ, मग पब्लिक पडले टेन्शन राहते. तसंच हा प्रश्न, म्हणजे असे लोक वेगवेगळे प्रश्न, त्याचा वेगळा आन्सर तुमच्याकडे.
तर त्या व्यक्तीनं प्रश्न विचारल्यानंतर हा हरिकृष्णवाल्यानं सांगितलं की भगवंत सगळ्या ठिकाणी सच्चिदानंद स्वरूप आहे, त्याला भौतिक जगाचा कोणताही प्रभाव होत नाही, त्याच्यामध्ये पण भगवंत आहे. म्हणून भगवंत परमात्मा रूपाने आपल्या प्रत्येक हृदयामध्ये, तुम्ही प्रत्येक योनीमध्ये कोटी कोटी योनी, आपलं एक एक योनी कोटी कोटी फेरा. तुकाराम महाराज म्हणतात कुत्र्यामध्ये किती व्हरायटी आहे, डॉबरमॅन, हातचं कुत्र, गावठी कुत्र, गली गलीचे वेगळे वेगळे कुत्रे. काय कुत्र्यांची कमीच नाही. आणि ते असं भांडतात ना, एका गलीचा कुत्र दुसऱ्या गलीच्या कुत्र्याला चालत नाही हो, म्हणजे दोघांच्या बापाची प्रॉपर्टी का असे भांडतात. बघितलं ना तुम्ही, कधी अनुभव घेतला की तू माझ्या एरियात का आला, आता दोघं भांडतात आणि येड्यानं तुमच्या दोघांच्या बापाचं नाही, कशाला भांडतात तुम्ही. तसंच आपण पण त्यांना हसतो, आपण बी तसेच येत, आपण काही कमी घेत का, आपण येताना काही घेऊन नाही आलो, जाताना जाणार नाही, कुठतरी कुत्र्यासारखे भांडतो थोड्याशा तुकड्यामुळं. माझे शब्द कडवट असेल पण खरे बरं. तर भगवंत परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे. आणि परमात्मा काय करतात तुम्हाला इंडिकेट करतात. भगवंत गीतेमध्ये म्हणतात तेषाम सतुचित्तानां भजिता प्रीतिपूर्ण ददामी बुद्धियोगमतम. मी तुला स्मरण करून देतोय की परमात्मा काय करतात, गायडन्स करताय. गीतेमध्ये एक श्लोक आहे, सर्वस्य चहा हृदय उष्टो मत्त स्मृती ज्ञान अपुमोहंच. सर्वस्य चहा हृदयामध्ये सगळ्यांचे स्थित आहे. हृदय सर्वस्य चहा हृदय सन्निविष्ट मत्त स्मृती ज्ञान अपमोहनंच. मी स्मृती देतो आणि विस्मृती देण्याचं काम करतो परमात्मा. आपल्याला इंडिकेट करतो भगवंत, पण आपल्याला इंडिकेट होत नाही. म्हणून भगवंत आपल्याला गायडन्स करतात. चैत्य ग्रुप आहे. म्हणून गुरुचे 4 कॅटेगरी आहेत. एक म्हणजे पथप्रदर्शक गुरु, ते सांगतो बाबा जा हरिकृष्णाचा सत्संग होतो, तो आपल्याला मार्ग दाखवतो, हा पहिला गुरु. दुसरं शिक्षा गुरु. शिक्षा गुरु म्हणजे जे इथं प्रचारक असतात, प्रवक्ता असतात किंवा जे कोणी भक्त असतात, ते तुम्हाला शिक्षा देऊन काय करतात, ज्ञान देत राहतात. वेगवेगळे शिक्षा गुरु. जेव्हा तुम्ही शिक्षा चांगली घेतली तर तिसरे गुरु येतात दीक्षा गुरु. दीक्षा गुरु काय करतात, तुमचा आणि भगवंताचा संबंध जोडण्याचं काम करतात. इस्कॉन मध्ये एक आहे की गुरुचं काम आहे भगवंताच्या सेवेत लावणं. बाहेरचे लोक लय येतात, शिष्याला आपल्या सेवेत लावतात, भगवंताला बाजूला लावतात. म्हणजे लग्नाला गेल्यानंतर ब्राह्मण काय करतो, नवऱ्याला बाजूला ठेवतात, नवरीला आपल्या सोबत घेऊन फिरतो. त्याचा अर्थ वेगळा नका काढू, त्याचा अर्थ मी आता समजून सांगतो. जर त्या पुजाऱ्यांना पुरोहितांना जर ती नवरी आपल्या सोबत फिरवतो, लोक मारतील ना. तसं शिष्याचं गुरुचं काम आहे शिष्याला आपल्या सेवेत न लावता भगवंताच्या सेवेत लावलं पाहिजे. जसं नवरी नवरदेवाच्या सेवेत लावली पाहिजे, तसं साधक आहे भगवंत पती आहे, सात्वतापती, धरापती, श्रियापती, त्यांच्या सेवेत जीवेला जो साधक आहे, साधना करणारा, त्याला भगवत सेवेत लावलं पाहिजे. ते गुरुचं काम आहे. आणि ह्या 3 गुरुच्या नंतर चौथे गुरु आहेत चैत्य गुरु. परमात्मा तुम्हाला इंडिकेट करतात तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही अध्यात्म जर सिन्सिअरली करत असाल, काय करायचं काय नाही करायचं, आपोआप प्रामाणिकपणे तुम्हाला गायडन्स करतात भगवंत. आणि तुमच्या जीवनात तुम्हाला चुकीचे डिसिजन अजिबात घेऊ देत नाही. कधी तुम्ही प्रामाणिक आणि गंभीर असाल तर. ते नसाल तर सोडून द्या. म्हणून इथे पहिली गोष्ट परमात्मा रूपाने. आणि कुठे राहतात भगवंत, अनर्थाच्या जवळ राहतात. वॉचमॅन सारखे वेट करतायत, या जन्मात तरी त्या जन्मात येऊनही फिरत राहतो, पण आपल्याला ते सोडत नाही. कारण त्यांचं प्रेम आहे, त्यांचं स्नेह आहे, पहिलं कारण आहे. दुसरं कारण भगवंत स्वयंरूपा, स्वतः विग्रहाच्या स्वरूपामध्ये येतात. जगन्नाथ, बलदेव, विठ्ठल, रुक्माई, राम, लक्ष्मण, सीता सोबत येतात. का बरं येतात, अरे बाबांनो माझ्याकडे आकर्षित व्हा. एकदा राधा गोपीनाथ प्रभू मुंबईला चर्नी गेटवरून राधा गोपीनाथ मंदिरापासून CST ला जात होते. एका व्यक्तीनं प्रश्न विचारला त्यांना, का हो तुमच्या एवढ्या हिंदू धर्मामध्ये एवढे देवदेवता कसं काय, आमच्याकडे एकच देवता आहे, आम्ही 5 वेळा त्याचं स्मरण करतो, तुमच्याकडे काय भरपूर देवता आहेत. राधा गोपीनाथ म्हणून उत्तर एवढं भारी दिलं. ते म्हणतात की त्याच्या गाडीमध्ये अमिताभ बच्चनचे वेगवेगळे फोटो होते. म्हणजे पूछा ये कौन सा फोटो है, बोले ये लावारिस का है, अच्छा ये कुली का है, ये शराबई का है, ऐसे वेगवेगळे पिक्चर. बोले क्यों लगा, बोले मैं इसको देखता हूँ लावारिस की याद आती है, इसको देखता हूँ कुली की याद आती है. अमिताभ बच्चन एक है लेकिन अलग अलग पिक्चर में अलग अलग रोल निभाता है.
उसी तरह हमारे भगवान एक ही है, लेकिन अलग अलग अवतार लेके हमारे जैसे भक्तों को आकर्षित करते, इसलिए भगवान इतने अवतार लेते हैं। आणि जो प्रामाणिक भक्त असतो ना, बघा, जो कुत्रा असतो ना, इमानदार कुत्रा, आपल्या मालकानं कोणताही ड्रेस घालू द्या, हाफ चड्डीवर येऊ द्या, बनेलवर येऊ द्या, शर्ट पॅन्ट घालू द्या, टाय घालू द्या, किंवा स्विमिंग जे असतो ना, हा, तो घालू द्या, नाही तर बरमुडे येऊ द्या, आपला मालक आपलाच आहे. तो जो प्रामाणिक भक्त असतो, भगवंत कोणत्या रूपामध्ये या, नरसिंह येऊ द्या, वामन येऊ द्या, कुर्म येऊ द्या, राम येऊ द्या, विठ्ठल येऊ द्या, पांडुरंग येऊ द्या, कोण येऊ द्या, हे माझे भगवंत आहे. प्रामाणिक भक्त उभय रूपामध्ये. म्हणून भगवंत आपल्यासाठी रूपामध्ये येतात. पण आपला प्रॉब्लेम काय माहितीये का, आपल्या गलीतला मारुती पावत नाही, पण खुलताबागचा मारुती पावतो. गलीतला गणपती पावत नाही, लालबागचा गणपती पावतो. गलीतली विठ्ठल रुक्माई पावत नाही, पण पंढरपूरचे पाव. मनी मान नाही भाव देवा मला पाव. अरे जागा बदलून काय होत नाही, चेतना बदल. गणपती तोच आहे, विठ्ठल रुक्माई तेच आहेत, राधाकृष्ण तेच आहेत, मारुती तोच आहे. जागा बदलून तुम्हाला भेटलं का? कारण ते विग्रहामध्ये तेवढं प्रेम. कोणत्या आर्चविग्रहामध्ये, आर्चविग्रहाचं डीटी वस्तूचं एक स्टँडर्ड वेगळं आहे. 3 दिवस तुम्ही जर त्याची वर्शिप नाही केली ना, प्राण निघून जातो. म्हणून ती दगडाची मूर्ती राहते. आणि ते रूपामध्ये आपल्याला स्मरण करण्यासाठी, अरे किती सुंदर रूप पाहता लोचने सुख झाले व साजने. किती भगवंताचं रूप आहे, सौंदर्य आहे. लादनी मातेची अमेरिकेच्या, त्यांची बायोग्राफी खूप सुंदर आहे, कधीतरी वाचा इंग्लिशमध्ये. पण एकदम इन्स्पायरिंग स्टोरी. त्या भगवंताचं 8-8 घंटे दर्शन घेतात. आपण किती मिनिटं दर्शन घेतो? 2 मिनिटं झाले की बघतो आता कुठं काय चालू आहे जरा नवीन, लगेच मोबाईल काढतात, सेल्फी. चांगल्या गोष्टी मोबाईलमध्ये, वाईट गोष्टी डोक्यामध्ये. काय चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी उलट करायचा. मोबाईल एक दिवस करप्ट झाला, चोरी गेली, तुमचा डाटा गेला. पण एकदा मेमरीमध्ये, डोक्यामध्ये भगवंताला भरताना, तर भगवंत तुम्ही विसरू शकत नाही. मोबाईलचा डाटा काही उपयोगाचा नाही हो. तुम्ही सेव्ह करता, डिलीट करतात. आणि जे सेल्फी घेतात ना जास्त, ते स्वतः सेल्फ सेंटर असतं म्हणून सेल्फी जास्त घेतात. म्हणून मोबाईलपेक्षा आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या कार्यामध्ये भगवंताला सामावून घेतलं पाहिजे रूपामध्ये. जे विग्रह असते त्यांना पहा, निहारा. कारण हे डोळे आहेत ना, तुकाराम महाराज एक अभंग आहे, म्हणतात, पापाची वासना नको दाऊ डोळा, तेव्हा आंधळा बरा मी. हे डोळे आहेत ना, लय डेंजर येतात. या जगामध्ये इंद्रियतृप्तीला कारणीभूत डोळे येतात. पण त्या डोळ्याला उपयोग करायचा असेल तर भगवंताचं रूप पाहिलं पाहिजे, ते ध्यान केलं पाहिजे. आणि हे जेवढं तुम्ही प्रेम करतात ना, तेवढे तुमच्याशी आदान प्रदान. तुम्ही त्यांना जर मूर्ती समजली तर तुमच्याकडे मूर्तीच आहे. पण तुम्ही त्यांना भगवंत म्हणून व्यवहार करताल ना, तर भगवंत म्हणून प्रगट येतात. म्हणून तुकाराम महाराजाला भगवंत का दिसत होते? मला एका प्रश्न विचारला होता मंदिरावर, का हो तुम्ही भगवंताला पाहिले का? आता याला हो म्हटलं असतं तरी येड्यात काढलं असतं, नाही म्हटलं असतं तरी येड्यात काढलं असतं. नाही म्हटलं असतं, अहो तुम्हाला दिसलं नाही, आम्हाला कशाला सांगतात? आणि मी त्याला हो म्हटलं असतं, काही गप्पा मारा, हवेत गोळ्या मारतात, बघ सोडतात, काही कडे फुगे की काय मारतात, हा समजलं तुम्हाला? बघ सोडली, मग दोन्हीकडून ढोल पिटायचा. त्याला म्हटलं बघ, मी पाण्यानं पाहणं हे महत्वाचं नाही, पण तुकाराम महाराजांनी, शिलप्रभुपादांनी पाहिलं, मला त्यांच्यावर जास्त विश्वास आहे. आणि त्यांच्या शब्दावर मग तो असं कसं काय? मी त्याला एक उदाहरण दिलं. म्हणलं आता तरी सीसीटीव्ही कॅमेरे, पहिल्या काळामध्ये एखाद्या चोरानं चोरी केली तर पोलीसवाले काय करायचे, स्केच करणाऱ्याला बोलवायचे. आणि समोर जो ज्यानं पाहिलं ना, पाहिल्यानंतर तो काय करतो, जसं जसं वर्णन केलं तसं तो स्केच करतो. आणि सगळे स्केच पूर्ण झाली, तो शेवटी विचारतो, हे फोटो बघ. अहो तो मी जो चोर पाहिला ना, ते आणि हे सेमच आहे. त्यानं वर्णन केलं, याने लिखाण केलं. म्हणजे एक चोर पकडायचा असं स्केचवर वर्णन केलं तरी आपण चोराला पकडतो. तसं साधू संतांनी या ग्रंथांमध्ये भगवंताच्या विग्रहाबद्दल लिहिलं आहे, ते आपल्याला सापडत नाही. त्या वर्णनानुसार हे विग्रह बनलेले आहेत, मूर्ती नाही, विग्रह आहेत. विठ्ठल रुक्माई, राधा कृष्ण, जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा,
हे ते. म्हणून भगवंत आपल्या रूपामध्ये येतात. अरे राजांनो, ह्या माझ्याकडे, माझी भक्ती करा, माझं दर्शन घ्या. नुसतं दर्शन जरी घेतलं. एकदा आमच्या शिक्षक संप्रदायानं प्रश्न विचारला, प्रभूजी तुम्ही भगवंता समोर जाताना काय काय प्रार्थना करतात, काय प्रार्थना करतात? प्रभूजी म्हणले एकच प्रार्थना करतो, राधा मदन गोपाल माझ्या जीवनामध्ये मनामध्ये भौतिक इच्छा नको यायला. काय भौतिक? तुझ्याशिवाय दुसरं कोणी नको भगवंता, तूच पाहिजे. मी अशी रोज प्रार्थना करतो. आपण किती वेळा प्रार्थना करतो? नुसतं फुल फिरवायचं. पत्रम पुष्प श्रीपाद मध्वाचार्यांची कमेंटरी वाचताना की पुष्प या शब्दाचा अर्थ सुमन म्हटलं जातं संस्कृत. मन अर्पण करा त्या फुलाबरोबर, की माझं मन आहे ना भगवंता. गोपी काय करायचं, वृंदावनमध्ये राहायच्या, पण मन त्यांचं वृंदावनमध्ये असायचं. आपण फुल फिरवतो, पण आपलं मन कुठे? म्हणून इथे जो मुद्दा आहे भगवंत विग्रह रूपामध्ये, त्याच्यावर वेगळं प्रवचन आहे. विग्रह मी माझ्या युट्यूब चॅनलला भरपूर काही सांगितलं त्याच्यात, की विग्रहाचं महत्व हे दुसरे त्यांना पाहून स्पार्क झाला पाहिजे. बघा आपल्याला स्पार्क कसं होतो, एखाद्याचा फोटो पहा व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, मला हेच पाहिजे किंवा हीच पाहिजे, का लस्ट म्हणून. पण भगवंताला पाहिल्यानंतर आपला एवढा स्पार्क होत नाही. ते स्पार्क कधी होईल, जेव्हा जसं लोचिंबकानंद लोखंडाचं नॅचरली आकर्षण आहे, पण त्या लोखंडावर गंज चढलेला असेल ना, तुम्ही किती जवळ करा आकर्षित होऊ शकत नाही. त्याच प्रकारे माझ्या हृदयामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्याचं एवढं गंज चढलेलं आहे की मी भगवंताजवळ जाऊन कधी आकर्षित होत नाही. याचं कारण काय? तो गंज, तो माझ्या भगवंता. मी मंदिरात येतो, सत्संग अटेंड करतो, पण माझा तो गंज मला भगवंताकडे जाऊ देत नाही, जप करू देत नाही, ग्रंथ वाचू देत नाही, सत्संगाला जाऊ देत नाही. आज रविवारचा दिवस आहे, चल पिक्चर पाहायला, पुष्पा झुकेगा नाही साला, ते पाहायला जाऊ. इथं कुठं आहे बाबा, एकच चॅनल आहे, तो बी ज्ञान सांगत राहतो. याचा अर्थ काय? ते गंज तुमच्याकडे. एकदा मायकल एंजोले हे खूप चांगले शिल्प तयार करायचे, शिल्पकार होते. एकाने प्रश्न विचारला, खाऊ एवढ्या दगडामध्ये तुम्ही सुंदर मूर्ती करता, कस काय? मायकल एंजोले म्हणतात, ते उत्तर छान देतात. ते म्हणतात की दगडामध्ये मूर्ती असते, पण मी काय करतो, केवळ अनवॉन्टेड भाग काढतो, त्या दगडाची काय बनते, काय बनते, मूर्ती बनते. मी काय केलं, अनवॉन्टेड भाग काढलाय. तसंच आपल्या जीवनाचा अनवॉन्टेड भाग जर साईडला काढला ना, तर भगवंत आपल्याला दिसतील. पण आपण अनवॉन्टेड भाग काढण्यासाठी एकच गोष्ट आहे, ते म्हणजे महामंत्राचं हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून भगवंत एवढे विग्रह घेतात. कधी भारताचं अनालिसिस केलं ना, भगवंत किती कृपळ आहे. तुम्ही केरळामध्ये जाता तर अनंत पद्मनाभ आहे, गुरु वायूर आहे. त्याच्यानंतर आंध्रामध्ये येऊ द्या, कोण आहे, तिरुपती बालाजी आहे. त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये आल्या, श्रीरंगनाथ भगवंत आहेत, वरदराजजी आहेत, सारंगपाणी, चक्रपाणी, गोपालाचार्य मंदिर हे तामिळनाडूमध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये या उडुपी कृष्ण आहे. महाराष्ट्रामध्ये येऊ द्या, पांडुरंग आहे. युपी मध्ये जाता राम आणि कृष्ण आहेत. तुम्ही राजस्थान आणि गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये कोण येतं, डाकोर में कोण छे, हेच रणछोड. आणि तुम्ही गुजरातमध्ये जाता तर द्वारकाधीश आहे. वरती थोडं जाता ना तुम्ही, तर वरती बद्रीनाथ के. का बरं एवढे विग्रह आहेत? बाबा तू ज्या एरियात राहशील ना, त्या विग्रहाच्या प्रती आकर्षित होऊ नये. ये रे माझ्याकडे ये. भगवंत काय एवढे विग्रह घेतात? त्यांना हौस आहे का? त्याच्या मागे आचार्य खूप सुंदर तुलना करतात की भगवंत एवढे विग्रह करण्याचं दोन कारण आहेत. भगवंत म्हणतात, एक तर मग महाराष्ट्राचा व्यक्ती नॅचरल पांडुरंगाच्या प्रती आकर्षित, बालाजीचा व्यक्ती आंध्राचा बालाजीकडे जाणार, तामिळनाडूचा व्यक्ती रंगनाथकडे जाणार आहे. साहजिक त्यांचं नॅचरली अट्रॅक्शन असतं. आणि त्याच्या मागचं आणखीन आचार्य डीप मध्ये सांगतात की म्हणतात भगवंत आहेत ना, त्यांच्यामधून लीला शिकवतात. भगवंताला झोपायचं असेल तर रंगनाथला जातात, एकदम 8 वाजता उठतात भगवंत, टेन्शन नाही. त्यांना प्रसाद खायचा असेल जगन्नाथपुरीला, नेहमी 56 भोग खात राहतात. बिझनेस पैसा कमवायचा असेल ना, 24 तास 2 तास रेस्ट करा बालाजी, 24 तास आजाव नोटा आणि तू डान्स करायचा असेल तर वृंदावनला, आणि शृंगार करायचा असेल तर द्वारकाधीशला.
आणि तपस्या करायची असेल तर बद्रीनाथ केदारनाथला जातात भगवंत. म्हणजे भगवंत आणि भक्तांचं भजन ऐकायचं असेल तर पंढरपूरमध्ये या, तुम्ही भजन करा, मी वाट बघतो बरं तुमची. त्यांना माझा नाद ब्रह्म, पंढरपूरला माझा नाद ब्रह्म, जगन्नाथपुरीला माझा अन्न ब्रह्म आणि तिरुपती बालाजीला माझा कांचन ब्रह्म. बरोबर चालले का तुम्ही? नाही. तर भगवंत एवढे विग्रह काय घेतात आपल्यासाठी? राजांनो या रे, माझ्या लीलाकडे पहा आणि मला स्मरण करा आणि जीवनाचा उद्धार करा. हे दुसरं कारण. तिसरं धाम. धाम कोणतं? जगन्नाथपुरी, वृंदावन, मथुरा. तुमच्यापैकी किती लोक वृंदावनला गेले? हात वरती करा. बाकीचे ना? जगन्नाथपुरी, पंढरपूर. अच्छा, जाऊन आलं पाहिजे, फिरून आलं पाहिजे. मला एक जण म्हटलं, प्रभूजी मला वेळच नसतो. मला डेंगू होऊ नये पण झाला. 8 दिवस बोंबलत झोपशील, वरतून तुझ्याबरोबर 2 लोक जातील आणि वरतून बिल किती भरशील? तेव्हा प्रभूजी किती, डॉक्टर साहेब किती भरतात? जसा पेशंट पाहून तसा, है ना? याची पहिली पॉलिसी बघता, हा बकरा किती हालाल करायचा. त्याच्यानंतर अरे राजा, हॉस्पिटलमध्ये जाऊन तुझे पैसे जाताना 8 दिवस वेळ जातो, तेव्हा तुला वेळ निघतो. यात्रा जायचं म्हटलं वेळ नाही. काढ ना, जा ना, तिथे जाऊन पहा. पंढरपूरला जा, वृंदावनला जा, जगन्नाथपुरीला जा, अयोध्या धामला जा. म्हणजे आता लेटेस्ट मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड झालंय की ताजमहल पेक्षा जास्त लोकांनी अयोध्यामध्ये विजिट केलेली. येडे होते का ते? गेलं पाहिजे. प्रभूजी म्हणायचे, प्रभूजी वर्षातून 2-2 काढा, तिथे जाऊन आपल्या बॅटऱ्या चार्ज करा. की ते भगवंताचं धाम घ्या. आणि धाम म्हणजे काय? जसं एखाद्या देशामध्ये त्याला अँबेसिडर किंवा राजदूत म्हणतात ना, अँबेसिडर, तसं भौतिक जगामध्ये हे धाम आहे तर भगवंताचे अँबेसिडर आहे. तिथे जाण्याचा आपला व्हिसा आणि पासपोर्ट होतो. जसं एखाद्या स्त्रीचं माहेरच्या प्रति प्रेम असतं म्हणून वारंवार ती माहेराला जात असते प्रेमापोटी, तसं जो भक्ताचं भगवंताच्या प्रति प्रेम आहे ना, वारंवार पंढरपूरला जातो, वारंवार तो जगन्नाथपुरीला जातो, वारंवार वृंदावनला जातो. कारण की माहेर, लोक म्हणतात एकदा पाहिलं ना, अरे एकदा नाही चालत. प्रेम असेल तर ते वारंवार जात आहे, प्रेम नसेल तर वारंवार नाही जाणार. ज्याप्रमाणे स्त्रीचं प्रेम असतं म्हणून ती वारंवार जाते, तसं भक्ताचं प्रेम असेल तर वारंवार तो त्या धामाला जातो. एकदाच काय, भगवंता 10 वेळा येईल जगन्नाथ पंढरपूरला. आणि महाराष्ट्र सरकारची किती कृपा आहे तुमच्यावर. झेंडेवा पंढरपूर बसमध्ये बसा आणि जा. लाडक्या बहिणी, आजकाल भांड्याची गरज नाही बरं, तू जरा सावध राहा. लाडक्या बहिणी आता लाडका बाबा काही आले ना, आम्हालाच काय लाडक्या भावालाच काही भेटत नाही. किती आहे, तुम्हाला त्याचा फॅसिलिटीज उपयोग केला पाहिजे. म्हणून धाम. धाम म्हणजे अँबेसिडर. या ठिकाणी घेऊन आपण भगवंताची केलं पाहिजे. किती झालं? पहिलं काय झालं? परमात्मा. दुसरं भगवंत. तिसरं धाम. चौथं आहे दिव्य ग्रंथ. हे ग्रंथ तुम्हाला पाठवतो भगवंत. मग अरे चल, गीता, भागवत, रामायण, महाभारत पाठवतो. या ग्रंथाच्या माध्यमातून भगवंत आपल्याशी बोलतो. अरे ते वाचन कर. इथे ऑलमोस्ट सगळे हिंदू आहेत ना? कोण नाही? हात वरती करा. हिंदू कोणीच नाही? तुम्ही खरंच हिंदू आहेत का? तुम्हाला काय डाऊट आहे? किती लोकांनी गीता वाचली? हात वरती करा. तुम्ही रेग्युलर हरे कृष्णावाले नका हो, जे नवीन आहे ते. आपण हिंदू म्हणतो ना. लेटेस्ट मध्ये एक व्हिडिओ पाहिला मी, तिथे 3 पोरांना काय जेज केलं होतं. दिल्लीचा व्हिडिओ. एका मुस्लिम पोराला विचारलं की तुला आयत येते? त्यांना आयत म्हणून दाखवले. आयत म्हणून दाखवले. एक चर्च मधला त्याने 10th कमांड म्हणून दाखवलं. आणि जे आपण सो कॉल्ड हिंदू म्हणतो तो स्वतःला, एकाला सुद्धा श्लोक आला नाही. आपले पिक्चरचे गाणे पाडले पण भगवद्गीतेचे श्लोक पाठ नाही. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे, अरे आपण स्वतःला म्हणतोय ग्रंथ वाचा. आणि जर तुम्ही संस्कार घडले तर संस्कृती घडेल.
येणाऱ्या पिढीला आपण काहीतरी देऊ शकतो. आपलं ज्ञान आपल्याला माहित नसेल, अरे गीता वाचा, लोक लय मूर्खपणा आहे, गेल्यानंतर वाचा, जिवंत कोणीच वाचत नाही. आम्हाला म्हणतो प्रभूजी तो गेला, या गीता वाचायला. अरे जिवंतपणे वाचणार, मेल्यानंतर वाचून काय फायद्याचं आहे? आणि किती वेळ लागतो? दिवसाच्या 24 तासापैकी 10 मिनिटं काढायचे. 10 मिनिटं नाही निघू शकत आपल्याकडून की ह्या रामायणामध्ये, या महाभारतामध्ये, श्रीमद भागवतामध्ये, भगवद्गीतेमध्ये, वैदिक ग्रंथामध्ये दिलं काय? आपल्याला पेपर वाचायला वेळ आहे, मोबाईल पाहायला वेळ आहे, पण गीता वाचायला वेळ नाही. हे आपलं दुर्दैव आहे. काय दिलं त्याच्यामध्ये? अरे जीवन जगण्याची कला आहे, जीवन त्यागण्याची कला आहे ग्रंथांमध्ये, पण आपण ते वाचत नाही. भगवद्गीता काळ असा ग्रंथ आहे ज्याप्रमाणे तुम्ही फ्रीज, वॉशिंग मशीन येतं, त्या वॉशिंग मशीन बरोबर एक मॅन्युअल बुक येते. आणि एखाद्या हौशा गौशा माताजीनं किंवा बाबा प्रभूजीनं त्याला आणलं, कपडा काढला, त्याचं प्लास्टिक काढलं, खोकं केलं, आणि जर ते मॅन्युअल काढून कपाटामध्ये ठेवून दिलं, ती वॉशिंग मशीन हाताळली तर ती चांगली सर्व्हिस देऊ शकेल का? ती चांगली सर्व्हिस करायची असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? ते मॅन्युअल घ्या, बटन कसं ऑन करायचं, पाणी किती सोडायचं, पावडर किती टाकायचं, किती टाइम सेट करायचा. जेव्हा त्या मॅन्युअल बुक्सनुसार तुम्ही जर ते करता, ती वस्तू तुम्हाला चांगली सर्व्हिस देऊ शकेल. आणि जर तुम्ही मॅन्युअल नसर नाही वापरलं तर कपडे साफ होणार नाही, ती वस्तू पण खराब होऊन जाईल. त्याच प्रकारे आपल्या जीवनाचं मॅन्युअल म्हणजे भगवद्गीता आहे. आपल्या जन्माचे पहिले आपल्याकडे मॅन्युअल काढा नाही, त्याकडे सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे. आपले फॅमिली प्रॉब्लेम्स असो, फिजिकल प्रॉब्लेम्स असो, सोशल प्रॉब्लेम्स असो, सो मेनी प्रॉब्लेमचे उत्तर त्याच्यामध्ये दिलेले आहे. म्हणून आपला आनंद का भेटत नाही? आपण कपड्यात ठेवलेला जशी आहे तशी, जशी आहे राहू द्या, यथारूप अजय, जशी आहे तशी ठेवून देतो. आणि मग आमच्यासारखे गेले ना, या प्रभू तुमचीच वाट बघत होतो, कारण तुम्ही येता म्हणून गीता वाचायला. काय का बरं गीता? भगवंताने अर्जुनाला गीता का सांगितली? भगवंताला काय काम धंदे नव्हते का? माझा प्रश्न आहे, चला भगवंताने अर्जुनाला का निवडले? अर्जुन श्रीकृष्णाला त्याचा मित्र आणि स्वतः त्याला माहित होतं की कृष्णा स्वतः यथार्थ भगवानचं रूप आहे. अच्छा, अजून? आणि श्रीकृष्णा म्हणजे अर्जुन श्रीकृष्णाचे भक्त होते, सखा होते, मित्र होते. का बरं? भगवंताने अर्जुनाला का साला जिजेचा संबंध म्हणून? हा नाही, भगवंताने निवडण्याचं कारण की आपल्यासारखे कलयुगाच्या नमुन्याने प्रश्न करू नये म्हणून भगवंताने अर्जुनाला निवडलं. लोक म्हणतात गीता आहे ना, हे जे तुम्ही बाबा लोक आहेत ना, ज्याने कपडे घातले, दाड्या वाढवल्या, शेंड्या ठेवल्या, तुम्ही तर तिला नाकाच्या शेंड्यापासून तिथं लावतात तुमच्यासाठी. अर्जुन हा वैरागी होता का? कोण होता तो? लोक म्हणतात म्हाताऱ्या लोकांसाठी गीता आहे, आपल्यासाठी थोडी आहे. ज्याचं आता काही झालं नाही, काय नाही. मला एका पोराने विचारलं, म्हणलं अरे म्हाताऱ्या लोकांसाठी. मला कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्रश्नाचं उत्तर दे, खोटं बोलू नको, पाप लागतो. मला काय, जेव्हा तू प्रपोज करायचं असेल, सुकलेलं फूल घेऊन जाशील का ताजं फूल घेऊन जाशील? आता कोणता डे येतं? रोज डे, हग डे, हा अजून काय काय डे येतं देव खाणे बाबा. हा म्हणलं एक ताजं फुल तू हे करशील, तसंच तुला ज्या वयापासून भेटलं त्या दिवसापासून वाच. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हातार लोकांसाठी नाही, ती सगळ्यांसाठी आहे, प्रत्येक अवस्थेमध्ये आहे. आणि तिसरं गोष्ट, लोक म्हणतात टाइम कुठे महाराज? कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये भगवंताने गीता सांगितली होती. का बरं सांगितली होती? असं सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली, आता मला माहित नाही, क्रिकेट काही बघत नाही सध्या, 5 बॉलमध्ये 10 रन करायचं असेल, सचिन तेंदुलकर आणि विराट कोहली काय डिस्कशन करतात, आज भाभी ने क्या बनाया होगा, पनीर बनाया होगा कि पनीर चिल्ली बनाया होगा, कोफ्ता, काय डिस्कशन असेल? तेच असेल ना. हो, त्या पीक पिरियड मध्ये भगवंत काय सांगतात गीतेमध्ये? 700 श्लोक, 18 अध्यायामध्ये एकही श्लोक असा नाही की भगवंताने युद्ध कसं करायचं. बाहेरचं युद्ध जिंकणं सोपं असतं हो, पण आंतरिक जे युद्ध आहे ना, ते जिंकायचं असेल तर ग्रंथ आहे. आंतरिक युद्ध द्वंद्व चालतो आपल्या मनामध्ये, आपल्या डिसिजन मेकिंग येत नाही, काय चॉईस करू माझ्या लाईफ मध्ये, काय नाही, म्हणून आपण भ्रमित आहोत. म्हणून भगवंत आपल्याला गीता देतात, अरे राजा ये तुझ्या माइंडला शार्प कर आणि तुझ्या लाईफचे डिसिजन तू घे, दुसऱ्यावर डिपेंडंट राहून डिसिजन नको घेऊ.
परधर्मा भयावा, दुसऱ्याच्या नुसार डिसिजन घेतलं तर आपण कोल्याच होतो. तुमच्या लाईफचे डिसिजन तुम्हाला गीतेतून समजतं, म्हणून भगवंताने अर्जुनाला निवडलं होतं. आणि ती गीता जशाच तशी दिलेली आहे. वाचा, 10 मिनिटं 5 मिनिटं काढा, सिन्सिअरली वाचा. स्वतःला आपण हिंदू म्हणतोय, लोकांना त्यांचं ज्ञान आहे. नुसत्या आरवल्या ठोकून काही होत नाही. संस्कार आपल्याला लावलं तर संस्कृती टिकते, आणि संस्कृतीमुळे संस्कार होतात, आणि त्यानुसार पुढचं कल्चर होतं. आज आपल्या पिढीला घडवलं त्या आरबी चोपडा, रामन सागरची कृपा म्हणून ॲटलिस्ट आमच्या पिढीला तरी कळालं. नवीन पिढीला माहित नाही की सीता काय, राम काय. इस्कॉन मध्ये सोडलं तर बाहेर ना का लय गडबड आहे. तुम्ही सोशल मीडियावर बघा किती डेंजर आहे. 80 ते 90% क्राऊड मोबाईल सोशल मीडियामध्ये आहे, आणि सोशल मीडियाचं पुराण चालू आहे त्यांना, वास्तविक काय नाही. आणि मग आपण भरमीत होतो आणि आपणच आपल्या ग्रंथावर डाऊट घेतो. असं का, तसं का, हे का, ते का. अरे तू वाचत नाही ग्रंथ. म्हणून भगवंत म्हणतात, भाऊ तुला भौतिक जीवन जगायचं असेल तरी ग्रंथ वाच, आणि मला प्राप्त करायचं असेल तरी ग्रंथ वाच. त्यासाठी मी ग्रंथ रूपामध्ये आलेलो आहे. हे भगवंताचं 4थं कारण आहे. म्हणून आपल्या लाईफमध्ये तुकाराम महाराजांनी 2च ग्रंथ सांगितलेले, गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीताचं वाचन करा, श्रीमद भागवताचा करा, आणि वाचल्यानंतर काय करायचं, अखंड चिंतन करायचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रभूजी 5 मिनिट अजून 5 पॉइंट आहे, नंतरच्या नेक्स्ट सेशन मध्ये 4 झाले चालेल ना. टाइम झालेला आहे. जर एकदा हरी बोल नाही आलं बा तर ग्रंथ. 5वं आहे आचार्याने भक्त आपल्याला उद्धारासाठी पाठवतात. श्रीपाद रामाचार्य घ्या, शंकराचार्य घ्या, मध्वाचार्य घ्या, निंबार्काचार्य घ्या, विष्णू स्वामी घ्या, श्री चैतन्य महाप्रभू घ्या, जगद्गुरु श्रील प्रभुपाद घ्या. कशासाठी येतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. कशा कारणासाठी, आपल्यासारखे उद्धारण करण्यासाठी. तुकाराम महाराज काय म्हणतात, वेद अनंत बोलिला, अर्थ इतकाच साधिला, विठोबाची शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. आपल्याला संत कळवणीने आपल्याला रिमाइंडर करतात. संत कसेच माहिती का, तुम्ही खेडेगावात कधी गेला असाल ना, मला आठवतं माझ्या घरी चूल होती. माझी आई काय करायची, रात्री पाणी टाकत नव्हती चुलीमध्ये, ती राख तशी ठेवायची, आणि सकाळी लवकर उठल्यानंतर ती काय राखीच्या वरती राख काढायची, आणि जो निखारा असायचा ना छोटासा, ती काढायला घ्यायची, आणि त्या कागदावर टाकून त्याला फुफकार मारायचा. म्हणून तर अग्नी प्रज्वलित असते. म्हणजे ती छोटासा निखारा, त्याच्यावर राख काढली तर ते निखारा काय होतो, प्रज्वलित होतो, आणि मोठ्या अग्नीमध्ये स्वरूपात येतो. तसं संत येऊन आपल्या जीवनातला निखारा, राख आहे ना, साफ करण्याचं काम करतात. आणि ते निखारा साफ झाला रे झाला आपल्या जीवनातला भौतिक आवरणाचा. ते कसं, संत म्हणजे वाचले. आपण म्हणतो भक्त वत्सल भगवान की. ज्याप्रमाणे गायी आपल्या वासराला चाटते ना, ती चाटून काय करते, त्या वासराची घाण साफ करते. संत येऊन आपल्या जीवनातले जे अनर्थ आहेत हृदयातले, ते साफ करण्याचं काम करतात. पण त्या संताला काय केलं पाहिजे, आपल्या जीवनात उतरलं पाहिजे. आपण संत सोडतो आणि संत्याच्या मागे लागतो. आता झालं ना, जिंगल बेल वा सगळे ते टोप्या घालून माकडासारखे नाचायले. म्हणजे संत सोडून संत्याच्या मागे लागतात, आणि म्हणून आपल्या जीवनातला नाही का गडबड गोंधळ होऊन जातो. तर संत कशाला आहे, संत महात्मा. साधू या शब्दाचा अर्थ काय, कपडे घातला साधू. जो साधना करून साध्य प्राप्त करतो त्याला साधू म्हणतात. मग साधू याच्यात स्त्री पण होऊ शकते, पुरुष पण होऊ शकतं. असं कपड्यानं काय नाही, हे कपडे बाह्य आवरण नाही, तुमची आंतरिक चेतना. भगवंत तुमचे कपडे बघत नाही. मला एकानं प्रश्न विचारला मंदिरामध्ये, कॉंग्रेगेशन प्रीचिंग करताना असे प्रश्न आहेत. म्हणे प्रभूजी, ब्रह्मचारी चांगले बाबा, संन्यासी वैकुंठ धामात जाते ना, आमचं ते इमान इथं घडलंय, तुमचं ते इमान असं म्हणतात. माताजी असं काही नाही म्हटलं, तुम्ही पण जातात. म्हटलं तुम्हाला जर वृंदावनला जायचं असेल तर आपल्याला कोणती गाडी असते माताजी, म्हटलं मंगल एक्सप्रेस. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये प्रवास करण्याचे 3 स्टेप असतात माहिती आहे का मला. हो, कोणत्या प्रभू माताजी, म्हणजे जर्नल, स्लीपर आणि एसी. तर मध्ये म्हणलं माताजी, जो एसी कोच मध्ये ते संन्यासी बसतात 2 टायर मध्ये, वानप्रस्थ बसतात,
आणि ब्रह्मचारी बघतात ते स्लीपर कोचमध्ये. आणि जर्नल डब्यामध्ये तुम्ही सामान घेऊन तुमच्या मुलाचं नवऱ्याचं बायकोचं सामान घेऊन, अरे चला तिकीट नाही, पळत 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 कसं तरी वजन घेऊन नका. बरं पप्पा मला शी लागली, पप्पा भूक लागली, अरे चल चल बाबा, अहो आपल्याला ते सामान घ्यायचं, अहो घेऊ घेऊ चल चल, पैसे नाहीत, आपल्याला ती पर्चेसिंग करायची. वृंदावनला गेल्यानंतर करतात ना लोक, हा असं वाटतं ट्रक बुक करावं का काय घेतात. म्हणजे कसं तरी बिचारा सामान टाकतंय आणि आतमध्ये सीट भेटत नाही. मग पप्पा जागा, अरे बर भेटल होईल. तिघांचा प्रवास आहे, तिघं त्या ट्रेनमध्ये त्रास होणार. ग्रस्त म्हणजे त्याला परिवार, सामाजिक, आर्थिक, शारीरिक सगळे संघर्ष करून पत्नी, बायको, नवरा, आई वडील, सासू सासरे, बहीण भावंडे, नाते गोते सगळ्याला घरून पोरांना सांभाळून त्याला कसं तर त्या रेल्वेच्या डब्यामध्ये बसायचं. संन्यासी बसतो, ब्रह्मचारी बसतो. तिघांनी ती रेल्वेचा डबा सोडायचा नाही. ब्रह्मचारी 16 माळा करतो, 4 नियमाचं पालन करतो. संन्यासी 16 माळा करतो, 4 नियमाचं पालन करतो. आणि ग्रस्त पण 4 नियमाचं पालन करतो, 16 माळा करतो. डिफरन्स काय? पण ती रेल्वेमधून एकच आहे, त्रास झाला तर उतरायचं नाही. ती रेल्वे बराबर तुम्हाला काय घेऊन जाईल? वृंदावन घेऊन. त्याच्यामध्ये त्रास झाला तरी उतरू नका. तसं संन्यासी काय, ब्रह्मचारी काय, हे माध्यम आहे, आपली चेतना. म्हणून प्रभुपादांनी जी रेल्वे दिली त्याला सोडू नका. ती रेल्वे म्हणजे काय? हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 16 माळा करा. नाही जमल्या 16 माळा 8 करा. 8 नाही जमल्या 4 करा. 4 नाही जमल्या 2 करा. 2 नाही जमल्या 1 करा. नाही जमलं प्रसाद खाला या. ते बी नाही जमलं दरवाजे उघडे बाहेर निघून जा. गीतेमध्ये मी नाही म्हणत, भगवंत मनमनामध भक्तापासून जे 4 श्लोक आहेत ना त्याच्यामध्ये भगवंत कन्सेशन देतात. ये बाबा काहीतरी कर. अरे भक्ती करून तुम्ही आमच्यावर उपकार करत नाहीत, देवावर पण उपकार करत नाहीत. उपकार आपल्यावर करतो. कोणावर करतोय? आपल्यावर करतो, ज्याला समजलं त्याला. आणि भक्तीचं महत्व खूप चांगलं आहे. आणि वेळ, कारण की त्याच्यानंतर 6वं आहे भगवंताचा दिव्य महाप्रसाद. इस्कॉन मध्ये प्रभुपादाने जे इस्कॉन मुवमेंट पसरलं आहे ते कशामुळे पसरले? इस्कॉन मध्ये गर्दी का होते प्रवचनात माहिती आहे? त्यांना माहिती आहे 1 तासाचं प्रवचनानंतर भविष्य काळ खूप चांगलं आहे आपलं. आमच्या तरुण प्रिचिंग असते ना, पोराची गर्दी. मी जेव्हा कॉलेज प्रिचिंगला, जेव्हा मी राधा माधव म्हणायचो त्यावेळेस 3-4 जणच बसायचे. प्रवचन होतात कमीत कमी 7. आणि जसं महाप्रसाद म्हणतो 100 येऊन बसतात. म्हणजे त्यांना प्रवचनाशी घेणं देणं नाही, त्याच्या भंडाऱ्याशी मतलब आहे. ये बाबा खा, काही हरकत नाही. प्रसादाचा अर्थ काय? प्रभू के साक्षात दर्शन. हळूहळू अन्न पोटात गेलं तर चेतनेवर फरक पडतो. आहार शुद्ध, सत्व शुद्धी, सत्व सुद्धा स्मृतीला लागतात. म्हणून कोणाला जिंकायचं असेल तर 3 गोष्टी ठेवल्या पाहिजे. फॉर्म्युला सांगतो. डोक्यावर बर्फ ठेवा, तोंडात साखर ठेवा आणि हृदयामध्ये समाधान राहू द्या. आणि प्रत्येक व्यक्तीला काही नाही तरी द्या. तो तुम्हाला व्यक्ती जिंकल्याशिवाय राहत नाही. हे प्रिचिंगचं सक्सेस आहे. तुम्हाला सांगतो आजपासून तुम्ही एक नाव धारण करायचं, गोड बोली. कोणतं? चांगलं नाही बोलू शकत ना तर या आपल्या एखादा राधानाथ महाराज एका ब्रह्मचारी क्लासमध्ये सांगत, तुम्ही प्रिचिंग करून तुम्ही स्वतः जिंकता समोरचा हरत असेल काही अर्थ नाही. तुम्ही स्वतः हरा आणि त्याला जिंकू द्या. तो कृष्णामुळे जवळ येईल. तुम्ही जिंकला आणि तुमच्या जिंकल्यामुळे तो कृष्णापासून दूर गेला तर काय उपयोग नाही. म्हणून आपण भक्तीमध्ये, भक्त कम्युनिटीमध्ये किंवा बाहेरच्या लोकांसोबत चांगलं बोला. कोण फटकळ नका बोलू. मारलेला बाण आणि बोललेला शब्द वापस येत नाही. मी एकच आमच्या वरिष्ठ ब्रह्मचार्यांनी सांगितलंय, मी काही क्रिएशन नाही करू शकलो ना हरकत नाही, पण मी पण डिस्ट्रॉयचं कारण तरी बनता कामा नये. मी संस्थेमध्ये असो, संस्थेच्या बाहेर असो, त्या परिवारामध्ये असो, भगवंता एक प्रार्थना नेहमी करतो, भगवंता मी चांगलं नाही करू शकलो ना हरकत नाही, पण माझ्याकडून वाईट काही घडता कामा नाही. मला ते पातक नकोय. आणि ह्या जगामध्ये राधानाथ महाराज म्हणतात, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल संस्थेचे, परिवाराचे आणि समाजाचे, तुम्हाला एक मंत्र आहे, तुमचं तोंड बंद ठेवा. काय करा?
तोंड बंद ठेवा. तोंड उघडलं तर दोन होते. तोंडातून दुर्गंध येतो आणि तुमची शब्द भयंकर लागतात. बोला तर चांगलं बोला. म्हणून संस्थेमध्ये लोक का थांबत नाही? तोंड फटकामुळं बोल थांबत नाही. लोकांशी चांगला डिलिंग करा, व्यवहार करा. लोकांना दोनच गोष्टीची गरज आहे, लव आणि केअरिंग. काय प्रिन्सिपल आहे? प्रेम करा आणि त्यांची काळजी घ्या. लोक जिंकल्याशिवाय राहत नाही. म्हणून परिवारामध्ये पुढे जिंकायच्या 4 गोष्टी. डोक्यावर शांत राहा. एकदा शिक्षाष्टप्रू न्यूयॉर्कच्याच एअरपोर्टला एक लेडीज नाही का 6 वर्षाची मुलगी रडत होती. तर तिची आई म्हणते, जेनिफर रिलॅक्स, जेनिफर रिलॅक्स, जेनिफर रिलॅक्स, जेनिफर रिलॅक्स. एक व्यक्ती जात होता, म्हणजे अहो ती मुलगी एवढी जोरजोरात रडते आणि तुम्ही तिला जेनिफर रिलॅक्स का करता? म्हणजे सर मैं उसको नहीं बोलती, मैं जेनिफर मैं खुद हूं, मैं खुद को सर. काय? जेनिफर डोके शांत ठेवा. कोणी काही चुकत असेल तर त्यावेळेस काय काय पाहिजे? जेनिफर, जेनिफर. घरात नवरा चिडला, जेनिफर. बायको चिडली, जेनिफर. सासू चिडली, जेनिफर. आता जेनिफर तुमच्या जीवनातले वेगळे वेगळे असू शकतात. काय? तोंड डोक्यावर बर्फ, तोंडात साखर, समाधान राहू द्या. डोंट कम्पेअर मेंटली. दुसऱ्यासोबत तुलना करून सोडून द्या. तुलना हे आपण दुःखाचं कारण म्हणतोय. विषय डायव्हर्ट होतोय, मुद्द्याकडे येऊया. म्हणजे महाप्रसाद, कृष्ण प्रसाद खा. भगवंताची कृपा आहे. जगन्नाथजीचा प्रसाद हळूहळू मी बघितलंय. आमच्या इस्कॉनमध्ये जास्त भक्त झाले आणि जे टिकले त्यांना धरून ठेवण्याचं एकच कारण आहे, प्रसाद. खूप खिलाव हरी के गुण गाव. ये बाबा खाय खिचडी. खिचडीचा वेट लय झालाय. खिचडीची पेट माझ्यावर झालाय. खा, काही टेन्शन नाही. जेवढं प्रसाद करा आणि प्रार्थना करा. हे चांगलं प्रिन्सिपल आहे. दिव्य प्रसाद दिलेला आहे. म्हणून लोक जेवढं सत्संगाला गर्दी करत नाही तेवढं प्रसादाला गर्दी करतात. खाऊ द्या. मला एक जण असं म्हटलं, प्रभूजी तुम्ही खायचे पण आज तुझ्या बापाचं चाललं, खाऊ द्या म्हटलं. खाणारा खाऊ घालतोय, देणारा देतोय, तुला काय तकतक होती? कुठं भागवताचा प्रिन्सिपल रानते स्वतःच्या प्लेट मधून वाटतोय. कोणी आला बाबा माझे खिचडीतले अर्धे खिचडी. एक विवेकानंद स्वामी विवेकानंदचा वेगातला प्रसंग आहे अमेरिकेतला. ते कपमध्ये चहा टाकून अर्धा पित होते. तो एक व्यक्ती विचारलं, का हो तुम्ही असं कल्चर नाही, कपासच चहा पिला पाहिजे, तुम्ही कप बशीमध्ये पेता कप का असं का? त्याने उत्तर काय दिलं माहितीये? मी चहा पित असताना कदाचित कोणी गेस्ट आला तर माझा उष्टा चहा मी त्याला देऊ शकत नाही, पण मी बशीतला चहा पिये आणि कपातला चहा त्याला देईन, म्हणून मी असं. हे कल्चर आहे आपलं. म्हणून आपल्याकडे जे भेटलं देण्यानं प्रेम वाढतं. आणि जेवढं ज्ञान द्या, प्रसाद द्या, जिंका लोकांना. फिलॉसॉफीनं खूप लोक कमी बदललेले आहेत. जिंकायचे 2च माध्यम आहे, चांगला प्रसाद आणि हरिकृष्ण महामंत्र. बाकी कोण नाही. कलियुगामध्ये कोणाला ज्ञान पल्ले पडत नाहीये. या 2 गोष्टीमुळे जिंकत आहे. म्हणून दिव्य महाप्रसाद याच्यावर खूप मोठी गोष्ट आहे. 7वं आहे हरिनाम. कृपादान अमेरिकेमध्ये जे परिवर्तन आणि हरिनामाचं एवढं महत्व आहे की तुमच्या माइंडला स्टेबल ठेवायचं असेल तर मंत्र मेडिटेशन केला पाहिजे. उठल्या बसल्यानंतर सकाळी उठून त्याच्यावर वेगळं सेशन होऊ शकेल, दिव्य प्रसादावर वेगळं सेशन होऊ शकेल. वेळ नाही आपल्याला एवढा. हरिनामाचा जप करा. जेवढं तुम्ही हरिनाम करतात ना, बरं एक मंत्र पाठ करताना का आजपासून तुम्हाला आनंद भेटक बघू म्हणा. कोकोकोला कोकोकोला कोकोला कोकोकोला. तुम्ही किती वेळा म्हणणार? किती वेळा म्हणणार? पण हरे कृष्ण महामंत्र आमचे भक्त चोईस वेगळ्या वेगळ्या मेलडी. आता ते एका नाही ना. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता हे पिक्चरचं गाणं आहे, पण भक्ताने त्याला काय केलंय? गाय तू कर, देवावर उपकार कर, आमच्यावर कर, पण गाय.
हाय का मन मंत्र म्हणतोय आणि मंत्रामुळे एवढा फायदा होतो. तुम्हाला एखादा प्रश्न विचारला प्रभुपादाला, का हो प्रभुपाद मंत्राचं काय पेट आहे? प्रभुपाद म्हटले की बोलता बोलता एखादी तुला वाईट शब्द बोलला तर तुझे निगेटिव्ह इफेक्ट होत का नाही? आपण बोलता बोलता एखाद्याला एक निगेटिव्ह शब्द बोलला, त्याचा हात उचलेल का नाही? एक निगेटिव्ह शब्द तुमच्यावर एवढा इफेक्ट करतोय, मग जर तुम्ही पॉझिटिव्ह शब्दाचा उच्चार केला तर तुमचे किती पॉझिटिव्ह. म्हणून महामंत्र लोक काय चर्चा करतात याच्यावर कळते त्यांची लेवल काय. जेव्हा आपण एकत्र कम्युनिटीमध्ये येतो, जिथं भेटतो आणि त्यांच्या डिस्कशनचा विषय कळतो ना, काय बोलतात, जे पोटात आहे तेच ओटात आहे. वॉमिटिंग केल्यानंतर जे खाल्लं तेच बाहेर पडलं ना, तसं सोबत राहिल्यानंतर कळत आहे की ह्या व्यक्तीनं काय घेतलंय तेच बाहेर पडणार आहे. म्हणून जो चांगला जप करतो त्याच्याकडून चांगलीच वाणी बाहेर पडते. काही जण 16 माळा खाली माळा चिकण्या होत आहेत, पण हृदयामध्ये काही फरक पडत नाही. काय माळ्या चिकण्या होतात निसत्या, घसून घसून माळा झाल्या. महाराज बी कंटाळले, किती द्यायचे याला, पण हृदय कधी चिकन होईल. चिकण्याला तू काही होणार नाही, घुसलं पाहिजे. म्हणून हरिनाम करताना जप केला पाहिजे. भगवंता तू पाहिजेच रे, ती तळमळ आली पाहिजे. नोटा मोजताना मन लागत, पण जप करताना मन लागत नाही. रात्री 1 वाजता उठवा भाऊला, थुका लावलं मोजतो. पण जप करताना असं जीवावर जात आहे, कारण 100 किलोचं वजन देतात का, रस नाही तर त्या हरिनामाच्या प्रती तेवढी श्रद्धा आणि विश्वास नसल्यामुळे होतो. म्हणून जप करा, एक मंत्र जप करा. नामकारी बहुधा निज सर्व शक्ती. भगवंतांनी नावात ताकद दिलेली आहे. तुम्ही जेवढा चांगला जप करता तेवढी निगेटिव्ह एनर्जी कमी होऊन जाईल. पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या लाईफची डिसिजन मेकिंग मध्ये तुमच्याकडून निगेटिव्ह पेक्षा पॉझिटिव्ह थॉट तुमच्या जवळ राहतील आणि तुमच्या लाईफचे डिसिजन तुम्ही फास्ट घेऊ शकता. तुमचे फॅमिली असो, फिजिकली असो, करिअर संदर्भात असो, स्टुडंट असो, हाऊस वाईफ असो, हाऊस होल्डर असो, तुम्हाला हरे कृष्ण महामंत्र मदत करतो. स्पिरिच्युअल ते नंतरची गोष्ट आहे, पण तुमच्या डे टू लाईफ मध्ये सुद्धा तुम्हाला ते हेल्प करते. म्हणून महामंत्राचा एक माळा करा. मला एका प्रश्न विचार, ओ महाराज एवढा मंत्र आणि आमचा मंत्र एवढाच, तुमचा लय मोठा, असं लयच मोठा, असं एवढा मंत्र. म्हणलं प्रश्नाचं उत्तर ते खोटं बोलायचं नाही. तुझ्या समोर 1000ची नोट आहे, 100ची नोट, कोणती उचलतील? आणि मग जप करताना एवढासा मंत्र आणि नोट घेताना मोठी, असं कसं काय? भारतीय आहे काय? म्हणून महामंत्र भगवंताला आकर्षित. हे कृष्ण, हे राम आणि हे राधाराणी, मला तुमच्या सेवेत एंगेज करा. तुम्ही मला पाहिजे. एखादी आई बाळ असतं ना, बोबडं बोलतंय, मम्मी पप्पा पप्पा, तरी ते त्या बाळाच्या बोबडेपणाला आई वडील आकर्षित होतात आणि त्यांना वाटतं बघा माझ्या चिंट्या बोलतो, बोबडं बोलतो. एका साध्या आई वडिलाला आपलं बाळ एवढे आकर्षित करताय. तुमचा जप कसा का असेना, पण पांडुरंगाला, जगन्नाथजीला आकर्षित करतोय. करून तो बघा. ते बोबडं बोलणं आईला प्रसन्न देते. ते बाळ नाचत असलं ना तरी आईला प्रसन्न. तसं जगन्नाथजी समोर नाचा कीर्तनामध्ये, त्याचा जप करा. खूप कृपळ दयाळ, त्या जगामध्ये दुसरं कोणी नाही. म्हणून हे हरिनामाचं महत्व आहे. त्याच्यानंतर शेवटचा 8वा आहे आरती विग्रह स्वरूप भगवंत, आणि शेवटी वृंदादेव तुळशी महाराणी. तुळशी महाराणीचं एवढं आहे, वृंदाय तुलसी देवाय प्रियाय विष्णू भक्ती प्रतिदेवी सत्यवते. नुसतं वृंदादेवी तुलसी महाराजांचं स्मरण केलं तर कृष्ण भक्ती भेटते. म्हणून स्नान करताना मी रोज महामंत्र तर म्हणतो, पण सप्त नद्याचं नाव घेतो. कोणाला पाप मुक्त व्हायचं असेल तर गंगा गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्नदी सरकुरु हे मंत्र केले तर तुम्ही नुसता पाण्याच्या आंघोळानं त्या नद्यांचं स्मरण करून तुम्ही स्नान करायचं. म्हणून तुळशी महाराणे सोन्याची माळा घालतात तर चोर आकर्षित होते. सोन्याची माळा घालतात तर चोर आकर्षित होते. तुळशीच्या माळा घालतात तर कृष्ण आकर्षित होईल.
तुम्हाला कोणाला आकर्षित करायचं तुम्ही ठरवा. घाला तुळशीची माळा, पण जप करा. तुकाराम महाराज एक अभंगामध्ये म्हणतात, आम्ही भगवंताचे स्नान भुगतो हरिनाम. आम्ही भगवंताचे स्नान आहे. गळ्यात माळा घालून जर तुम्ही भगवंताचं स्नान जप करत नसेल तर माळाचा काय अर्थ नाही. जेव्हा तुम्ही माळा करता तेव्हा तुम्ही माळा घालण्याचा अधिकार आहे. त्याच्यात तामस पदार्थ नाही गेलं पाहिजे. जसं एखाद्या मालकाने कुत्रा पाळलाय आणि तो भुंकत नसेल तर मालक काय करेल? हाकलून देईल. तसं भगवंतानं आपल्याला सगळं दिलंय, आपण त्याच्या नावानं जर भुकत नसेल. बघा, मी कालच उदाहरण दिलं विद्यार्थ्यांना. गव्हर्नमेंट अधिकारी असतो, IPS अधिकारी, 2 मिनिटं घेतो आणि एंड करतो. गव्हर्नमेंट अधिकारी, सरकार त्याला फॅसिलिटी काय देतो? घर, गाडी, बंगला. ते त्याने सरकारचं काम करा म्हणून ते सरकार देते त्याला. पण तो जर अधिकारी त्या फॅसिलिटीमध्येच आसक्त झाला तर सरकार तेवढं काढून घेईल. त्याच प्रकारे भगवंत आपल्याला सगळ्या फॅसिलिटी कशासाठी देतात माहिती आहे? की त्यांची सेवा करण्यासाठी देतात ते. पण आपण त्यांची सेवा न करता या भौतिक फॅसिलिटीमध्येच अटकून पडला तर भगवंत मला मृत्यूचे सर्वस्व हरम, मी मूर्तीच्या रूपामध्ये सगळं काढून घेतो, A to Z काढून घेतो. म्हणून मुक्तीचा मार्ग शिलकृपामध्ये तुळशी देवीचे नुसतं रोज पाणी घाला, तिला प्रदक्षिणा करा, तिच्या माळा धारण करा, तिचं स्मरण करा आणि तिला प्रार्थना करा. काय लागते? सकाळी उठल्यानंतर 1 गिलास घ्या, 1 चमचा घ्या, पाणी वता, 3 प्रदक्षिणा करा. का बरं तुळशी प्रदक्षिणा? आपण दिवसभर कितीतरी पाप करतो, त्या पापातून मुक्त होण्यासाठी तुळशी महाराणीचं पूजन सांगितलेले. आणि असे याच्यावर खूप वेळ झालेला आहे की असे 9 कारण आपल्याला भगवत धामात जाण्यासाठी मार्ग आहे. याच्याला 9 गोष्टीपैकी एक जरी धारण केलं तर तुम्ही एक दिवस भगवंताकडे जाणार, हे तुम्हाला गॅरंटी देतो. खाली तुम्ही धरा त्या मार्गाला. केवळ ह्या 9 गोष्टीपैकी एक धरा तरी भगवत प्राप्ती आहे. तेवढी याच्यामध्ये एकच गोष्ट महत्वाची. शिलप्रभुपादाला एकाला विचारलं, प्रभुपाद मला भगवंत कसे भेटतील? प्रभुपादाने दुर्लक्ष केलं. सेकंड तोच प्रश्न विचार, प्रभुपाद भगवंत कधी भेटतील? प्रभुपाद दुर्लक्ष केलं. काय त्याची सिस्टम काय प्रभुपाद? तिसऱ्यांदा, प्रभुपाद भगवत प्राप्तीसाठी काय करू? प्रभुपाद मध्ये जस्ट डिझायर, केवळ इच्छा पाहिजे. काय पाहिजे? इच्छा. इच्छा असेल तर मार्ग निघतो. इच्छा नसेल ना, तुम्ही हारून मारून कोणाला करू शकत नाही. तुमची इच्छा होते म्हणून तुम्ही मंदिरात आलात, पण तुमच्या मनात इच्छा असेल त्यांच्याप्रती तुम्हाला ते भेटेल. आपली इच्छा रोज ऑफिसमध्ये, आता तुम्हाला काही वस्तू अचिव्हमेंट करायची असेल, इच्छा असल्यामुळे ते त्यासाठी तुम्ही धडपड करतात ना, प्रयत्न करतात ना, मला ती गोष्ट पाहिजे. इच्छामुळे त्यासाठी प्रयत्न करतो. आणि म्हणून भौतिक जगातली वस्तू, घर असो, गाडी असो, नेकलेस असो, मोबाईल असो, काहीतरी त्या डिझायरमुळे तुम्ही काय करता? प्रयत्न करतात. तसं हृदयामध्ये इच्छा असेल तर भगवंत भेटते, इच्छा नसेल तर नाही भेटणार. म्हणून त्यासाठी सांगण्याचा मुद्दा असा आहे की मायबापांनो, ह्या अध्यात्माच्या जीवनाला, या भक्तीच्या मार्गाला गांभीर्यपणे, प्रामाणिकपणे पालन करा आणि आपलं जीवन सफल करा. तुकाराम महाराज एक शेवटचा अभंग म्हणतात. मी आजकाल अभंगावर खूप अभ्यास करतो डीपली. ते म्हणतात, हे अभंग ध्यानपूर्वक ऐका. ते म्हणतात, धन मिळून या कोटी, धन मिळून या कोटी, सवे येणार लंगोटी. धन किती मिळवलं पण लंगोटी सुद्धा सोबत नाही. धन मिळून या कोटी, सवे येणार लंगोटी, पान खाशील हुंडा उदंडा, अंत जाशील सुकल्या तोंडा. जीवनभर पान खाशील पण सुकल्या तोंडाने एक दिवस जावं लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, पलंग निहाला सुपाती, शेवट्या गौऱ्या संगती. जीवनभर पलंगावर झोपशील पण एक दिवस गौऱ्यावर तुला झोपावं लागेल. तुका म्हणे राम, विसराता एक श्रम. या जगामध्ये धन मिळून या कोटी, सवय न लंगोटी सुद्धा येत नाही. पानं खाल्लं तरी सुकल्या तोंडात जावं लागतंय. पलंगावर दिवसभर झोपला असेल, एक दिवस गौऱ्यावर झोपावं लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे राम, विसरता एक श्रम. अरे जीवनामध्ये रामच येणार म्हणून शेवटी म्हणतात, राम नाम, राम नाम, राम नाम. बाकी आहे का सत्य? म्हणून सत्य घ्यावून टाका. या जगामध्ये दुसरं कोणतं नाही. म्हणून भगवंताच्या नावाचा जप करा, आपले जीवन धान्य करा. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. श्री श्री राधा गोपीनाथ भगवान की जय. बलदेव सुभद्रा मैया की जय. गौरीताई की जय. जगद्गुरु शिल प्रभुपाद की जय. गोपे मंदे. कोणाला काही प्रश्न, टीका टिप्पणी असेल तर विचारू शकता.